सुस्वागतम. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. सादर करत आहोत यशोवाणी ध्वनिमुद्रित दिवाळी अंक 2023. संपादक भाग्यश्री आठवले आणि अश्विनी मराठे. संपादकीय मंडळ अनुराधा कुलकर्णी, उज्ज्वला दीक्षित, दीपा गौर आणि साधना राजहंस टेंभेकर. सल्लागार मंडळ प्राची गुर्जर, योगेश पाटील आणि सीमा कोल्हटकर. व्हिडिओ संकलन अश्विनी मराठे. सर्वप्रथम ऐकूया प्राची गुर्जर यांचं मनोगत. नमस्कार मित्रमंडळींनो, मी प्राची गुर्जर बोलते. यशोवाणी आणि तुम्हा सर्वांचं एक अतूट नातं निर्माण झालं आहे ना. आम्हा सर्वांना तुम्हाला वाचून दाखवायला मनापासून आवडतं. पण आजपर्यंत असं आहे की तुम्ही सांगितलेलीच पुस्तकं आम्ही वाचून तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि ते दुसऱ्या लेखकांनी लिहिलेलं असतं. पण यावर्षी मनात आलं आहे की यशोवाणीतच कितीतरी चांगले लेखक, कवी, कवयित्री आहेत, त्यांचं लिखाण तुमच्यापर्यंत पोचवावं. पण ते कसं? तर मनात आलं की दिवाळी अंकाच्या स्वरूपात पोहोचवूया. यशोवाणीकडून खास तुमच्यासाठी ही दिवाळी भेट आहे. ही कल्पना ग्रुपवर मांडली मात्र आणि सर्वांकडून भरघोस प्रतिसाद आला. लेख, ललित लेख, विनोदी लेख, कथा, प्रवास वर्णनं, कविता यांचा अगदी वर्षाव झाला. संपादकीय मंडळ लगेच कामाला लागलं. इतकं छान लिखाण आलं ते पाहून ठरवलं की स्वयंसेवकांसाठी PDF मध्ये पण एक अंक असावा. त्यामुळे PDF पण अंक आहे आणि त्या अंकात स्वयंसेवकांच्या रांगोळ्या, पेंटिंग्स, तयार केलेल्या वस्तूंचे फोटो यांचा समावेश केला आहे. PDF आणि ऑडिओचं एडिटिंग सुरू झालं पण. खूप मन लावून भरपूर वेळ देऊन संपादक मंडळींनी या अंकासाठी खूप कष्ट घेतले आहेत हे तुम्हाला अंक वाचल्यावर कळेलच. या अंकाची काही वैशिष्ट्य आहेत बरं का. एकतर हा अंक तुम्हाला ज्यांनी लिहिला आहे त्यांच्याच आवाजात ऐकायला मिळणार आहे. दुसरं वैशिष्ट्य असं की वाचण्यासाठी सोपा पडावा म्हणून एडिटिंग टीमनी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा उपयोग केला आहे. ते म्हणजे असं आहे की आपल्या ह्या दिवाळी अंकाचे एकूण 5 भाग यूट्यूब व्हिडिओ स्वरूपात तयार केलेले आहेत. जरी यूट्यूबवर असलं तरी या व्हिडिओमध्ये फक्त ऑडिओज आहेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये कविता, लेख, कथा, प्रवास वर्णन असं वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य आहे. प्रत्येक व्हिडिओ साधारण 1.25 तासाच्या आसपास आहे. व्हिडिओ तुम्ही सलग तर ऐकू शकताच, पण निवडीचं स्वातंत्र्य राहावं म्हणून आपल्याला हवं ते साहित्य थेट ऐकण्यासाठी सोय केलेली आहे. यासाठी व्हिडिओ खालच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओमध्ये असलेल्या साहित्याची यादी दिलेली आहे. त्यातून तुम्ही थेट त्यापैकी हवा तो मजकूर निवडू शकता. या पद्धतीमुळे तुम्हाला अंक वाचणं खूपच सोयीचं पडेल. मला आशा आहे की हा अंक तुम्हाला नक्की आवडेल आणि आम्हा सर्वांना तुमचं मत जाणून घ्यायला खूप आवडेल. म्हणून न विसरता माझ्या विंडोवर तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. मी त्या आमच्या ग्रुपवर कळवीन. हा अंक तुमची दिवाळी जास्त स्पेशल करेल याची मला पूर्ण खात्री आहे. दिवाळीच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. मी अश्विनी मराठे यशोवाणीच्या 2023च्या दिवाळी अंकासाठी माझा लेख सादर करते. लेखाचं शीर्षक आहे दिवाळीची सफाई. तर ऐकूया दिवाळीची सफाई. गणपती सरले आणि दसरा जवळ आला
की माझ्या मनात दिवाळीची सफाई रुंजी घालू लागते. म्हणजे मला माळे साफ करायला किंवा खिडक्या पुसायला फार आवडतं म्हणून नव्हे, तर वर्षानुवर्षांची एक सवय म्हणून. मैत्रिणीही अशा मिळाल्या की मनापासून कर्तव्य भावनेनं आणि कमरेचा काटा ढिला होईतो त्या दिवाळीची सफाई करत असत. मग हाच खरा पुरुषार्थ किंवा खरं तर स्त्री अर्थ असं म्हणून मीही तसंच करू लागले. गप्पा मारायला घरी बोलावणाऱ्या मैत्रिणीला, नाही गो, अजिबात वेळ नाहीये मला सध्या, दिवाळीची साफसफाई काढली आहे ना, असं म्हणण्यात त्या काळी मला धन्यता वाटत असे. आणि घर लख्ख झालं की हुश, सगळं कसं वेळेवर झालं असं म्हणून स्वतःचीच पाठ थोपटून घेताना अगदी आयुष्य सफल झाल्यासारखं वाटत असे. कामाच्या मावशींच्या मदतीशिवाय हा सर्व प्रकार करणं म्हणजे मुसीबत मोल लेना. म्हणून त्यांना त्यांच्या सोयीच्या तारखा विचारायच्या आणि आपल्यासाठी त्या राखून ठेवायला सांगायच्या. त्या तारखेपूर्वी सफाईसाठी लागणारी साधनं पुरेशी आहेत ना याची खात्री करून घ्यायची. कमी नको पडायला म्हणून 2-3 वेगवेगळ्या आकाराच्या बादल्या, लिटरभर फिनाईल, एकाशी एक असावा म्हणून 2 नवे झाडू खराटे, माळ्यावरची अडगळ साफ करताना जादाच्या वस्तू देऊन टाकण्यासाठी जाड मोठाल्या प्लास्टिकच्या पिशव्या, तोंडावर बांधायला मोठाले हातरुमाल, डस्टिंगसाठी 8-10 फडकी, दणकट स्टूल, शिडी, जळमट काढायला लांब दांड्याचा झाडू, 1 ना 2, अशी सगळी खरेदी करून जय्यत तयारी नियोजित दिवसापूर्वी करून ठेवायची. सफाईचा दिवस उजाडला की आपण स्वयंपाक उरकून तयार राहायचं. हो, मावशींचा वेळ मोलाचा, मी काय घरचीच आहे ना. घरी सगळ्यांना धाक घालून ठेवायचा, आता काही मी तुमच्या हाती सापडायची नाही बरं, सगळेजण आपापलं बघा. अर्थात आपापलं बघायला वेळ कुणाला होता. प्रत्येकजण आपापल्या कामात, ऑफिस, शाळांच्या परीक्षा. त्यामुळे एकदा सगळे घराबाहेर पडले की इकडे मावशींच्या संगतीनं माझं तुंबळ सफाई युद्ध सुरू होई. माझ्या मते दिवाळी सफाईच्या 2 पद्धती असतात. पहिली म्हणजे लिमिटेड ओव्हरच्या मॅचसारखी सफाई. 8-10 दिवस सलग तहान भूक विसरून फक्त स्वच्छता. ह्यात ते 7-8 दिवस कामाच्या मावशी सोडून इतर कुणी आपल्याला भेटू नये असं वाटू लागतं. आपल्याला एका आठवड्यात मोफत वेळ लागून मिळतं आणि घरच्यांना मजबूत पीडा देण्यातला आसुरी आनंदही मिळतो. रोज रात्री आपली हाडं आणि स्नायू अतोनात दुखतात. केवळ मानसिक बळावर आणि चहाच्या पेट्रोलवरच हा आठवडा पार पडू शकतो. हे 7-8 दिवस रोज खिचडी कढी, कढी खिचडी, मुगाची खिचडी, दाल खिचडी अशी व्हरायटी जेवणात करावी लागते. आठवड्याच्या शेवटी 2 दिवसांच्या अज्ञातवासात जाण्याची इच्छा आणि गरज दोन्हीही निर्माण होते आणि आता कढी खिचडीचं नाव काढू नको अशा गयावया घरचे करतात. दुसरी पद्धत म्हणजे बुद्धिबळ खेळल्याप्रमाणे सफाई. आखणी करून, विचारपूर्वक, प्रत्येक दिवशी थोडाच वेळ देत गजगतीनं हा सोहळा 3 ते 4 आठवडे सुद्धा चालवता येतो. ह्यात रोजचे इतर उद्योग चालू राहू शकतात. रोजच्या जेवणाला कढी खिचडीचं बंधनही पडत नाही. एखाद्या दिवशी सफाई कामाला दांडी मारली किंवा दुपारी श्रमपरिहार म्हणून एखादा सिनेमा बघितला तरी काही बिघडत नाही. हां, मात्र या पद्धतीत शेवटी प्रचंड कंटाळा येतो आणि कुठून हे खटलं काढलं असा पश्चातापही हमखास होतो. तर यातली एक पद्धत निवडायची, मग प्रत्यक्ष सफाई. काय करायचं? कुठल्या दिवशी कुठली खोली ते योजून घ्यायचं. मग सकाळी घरातले सगळे ग्रह आपापल्या स्थानी गेले की शस्त्र परजून मोहिमेवर निघायचं. जाळ्या जळमटं काढायची, घासपूस करायची, माळे काढायचे, कपाटं काढायची. सगळा पसारा खोलीभर मांडून ठेवायचा आणि न्याहाळायचा. माहेरची भांडी वापरात नसली तरी घासून पुसून प्रेमानं परत जागेवर ठेवून द्यायची. असू देत म्हणून ठेवलेल्या आणि वर्षानुवर्ष न वापरलेल्या अनेकानेक वस्तू असू देत म्हणून पुन्हा परत ठेवून द्यायच्या. वापरात नसलेल्या आणखी काही वस्तू लागेल कधीतरी म्हणून माळ्यात रवाना करायच्या.
कपड्यांचं कपाट काढलं की तर मनावर आघात होतात. कितीतरी कपडे आपल्याला कलेकलेने लहान होतायत हे पाहून निराशेचे ढग जमतात. कित्येक साड्या न वापरता पडून आहेत असं लक्षात येऊन अपराधी वाटतं. तरीही जरा बरं वाटावं म्हणून साड्यांना उन्हं दाखवून घडी बदलून पुनश्च त्यांची रवानगी कप्प्यात होते. नववर्षाचे असतात तसे काही दिवाळीचे संकल्प ह्याच काळात मनात तयार होतात. उदाहरणार्थ, पुढच्या दिवाळीपर्यंत हे सगळे लहान झालेले कपडे मला पुन्हा झाले पाहिजेत, किंवा आता वर्षभर दर सोमवारी एक एक अशा सगळ्या साड्या नेसायच्या, किंवा कपड्यांचं कपाट आता टिपटॉप ठेवणारच, इत्यादी. पण माझे संकल्प हे करण्यापुरतेच असल्यानं मी दुसऱ्याच दिवसापासून त्यांच्याकडे व्यवस्थित दुर्लक्ष करते. अनेकदा अगदी विरक्ती येते. अशा वेळी अगदी एका टंकेत मावेल तेवढंच सामान मी ठेवेन, गरजेपुरतं तेवढंच माझं, बाकी सर्व मिथ्या, असा साक्षात्कार होतो. मी आता कपड्यांचे 4च जोड ठेवणार, बाकी अडगळ नकोच, असा निर्धार होतो. त्याप्रमाणे देऊन टाकण्याच्या सामानाची बोचकी भरली जातात. पण दिवाळीनंतर हळूहळू त्यातलं सामान बाहेर येत जातं आणि पूर्ववत पसारा होतो. तेही ठीकच आहे म्हणा, नाहीतर आपण पुढच्या दिवाळीला काय सफाई करणार हो. माणूस हा उत्सवप्रिय प्राणी आहे, तसाच तो अडगळप्रिय सुद्धा आहे हे नक्की. या इतक्या भगीरथ प्रयत्नानंतर जेव्हा घरचा कोपरान कोपरा आपल्या मनासारखा लख्ख होतो, तेव्हाचा आनंद काय वर्णावा. मग वाघीण आपल्या बछड्यांचं रक्षण करते ना, तसं आपणही आपल्या स्वच्छ स्वच्छ घराचं रक्षण हिरिरीनं करतो. त्याला इतर पसारेकरी व्यक्तींपासून वाचवतो. पण काही काळच, हळूहळू पुन्हा पहिले पाढे 55. गेल्या काही वर्षात मात्र माझा दिवाळी सफाईतला रस आणि उत्साह कमी झाला. ऑपरेशन सफाई न करताही दिवाळीचा आनंद तेवढाच घेता येतो हे पटू लागलं. आजूबाजूला अनेक माणसं अशी दिसू लागली ज्यांनाही अशा कमरतोड सफाईत अजिबात रस नव्हता. त्यामुळे माझा दृष्टिकोनच बदलला. राहू दे, लागेल कधीतरी, हे वाक्य मी जवळपास मोडीत काढलं. आत्ता मला उपयोग नाही ना, मग इतर कोणाला तरी ते वापरता येईल, हा माझा मंत्र बनला. आमच्या भागातल्या फ्री सायकलिंग ग्रुपचा पुरेपूर वापर मी करू लागले. या ग्रुपमध्ये आपल्याला नको असलेल्या पण उत्तम स्थितीत असलेल्या वस्तू कुणाला तरी वापरायला देऊन टाकता येतात. ह्या ग्रुपमुळे माझ्या अनेक आवडत्या पण आता उपयोगात नसलेल्या वस्तूंना नवीन घर मिळालं. माझ्या घरच्या माळ्यात पडून राहण्यापेक्षा त्या आता तिथे नक्कीच जास्त सुखात असतील. दिवाळी आधीचा महिना आता स्ट्रेस फ्री असतो. घर आरशासारखं स्वच्छ नसेल, पण मला त्याचा त्रास होत नाही आणि घरातल्या लोकांनाही माझ्या सफाईचा छळवाद सहन करावा लागत नाही. पण तरीही दरवर्षी आता दिवाळीच्या साफसफाईला लागायला हवं अशी आरोळी मात्र मी आवर्जून ठोकते, केवळ गतकाळाची आठवण म्हणून. मी उज्ज्वला धर्म. मनसखी या ललित लेखाचे यशोवाणी दिवाळी अंक 2023 यासाठी वाचन करीत आहे. मनसखी. ज्यांच्या कर्तृत्वाने, विचारांनी मी भारावून गेले आहे, अशा असामान्य आणि सामान्य स्त्रिया डोळ्यासमोर आल्या की मनाच्या तळात घर करून बसलेल्या तिची मला आठवण होते. ती कोणी मोठी सामाजिक कार्यकर्ती नव्हे, मोठ्या पदावरची अधिकारी नव्हे, लेखिका, गायिका, चित्रकार, संत यापैकीही कोणी नव्हे. मग कोण आहे ही? सीमेवर लढून शहीद होणाऱ्या असंख्य अनाम वीरांसारखी ही तर एक अनाम वीरांगना, आयुष्याची लढाई प्राणपणाने लढणारी, जातीद्वेषाच्या व्यवस्थेत भरडून निघालेली.
आपल्या भोळ्या बाबड्या नवऱ्याला सांभाळणारी, त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारी, त्याच्या भक्तिरसात न्हाऊन निघालेली, अवघा रंग एक झाला हे जाणणारी, हे जगणारी, चोखयाची महारी, संत चोखामेळा यांची पत्नी सोयरा. यमाजी आणि हौसा या जोडप्याची ही मुलगी, मंगळवेढ्याजवळच्या लहानशा गावातली, काळी सावळी, टपोऱ्या डोळ्यांची, समंजस, शालीन, चाणाक्ष सोयरा चोखोबांच्या आईनं हेरली आणि सून म्हणून घरात आणली. चोखोबा आणि सोयराच्या लग्नाला संत नामदेव आले होते. आपल्या नवऱ्याचं वेगळेपण, विठ्ठलावरचं त्याचं असीम प्रेम, नामदेवांचं महात्म्य, नामदेवांची चोखोबांवर असणारी माया, हे सगळं कळण्याचं सोयराचं तेव्हा वय नव्हतं. पण हे सगळं काहीतरी वेगळं आहे हे कळण्याचा चाणाक्षपणा तिच्यात होता. सोयरा गृहकृत्य दक्ष होती. आपला 4 गाडग्या मडक्यांचा खोपटातला संसार तिनं हौसेनं फुलवला. कोंड्याचा मांडा करून प्रसन्न चित्तानं केला. आपली नणंद निर्मळा हिच्याबरोबर जात्यावर दळण करताना गोड शब्दात ती जनाबाईच्या ओव्या गायची. गावात होणाऱ्या कीर्तनातून त्यांना या ओव्यांचे अर्थ समजायचे. पण बुद्धीची तीव्रता इतकी की या दोघी त्यावर भान हरपून बोलत बसायच्या. आई, बाप, भाऊ, बहीण, मित्र या सगळ्या नात्यातून देव बघता येतो याची जाणीव तिला फार कोवळ्या वयात झाली होती. चोखोबा सोयराला मुलगा झाला ही बातमी जेव्हा नामदेवांना समजली तेव्हा त्यांनी सांगितलं, आम्ही सर्व संत मंडळी तुमच्या झोपडीत येणार, सहभोजन करणार. ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा येतील या भोजनाला. आणि या शूद्रातिशूद्र अस्पृश्य जमातीतील जोडप्याकडे सर्व संत मंडळी जेवायला गेली. याशिवाय मुलाच्या जन्मप्रसंगाची भेट म्हणून नामदेवांकडून चोखोबांना गुरुमंत्र मिळाला. या सगळ्या घटनांचा परिणाम सोयराच्या संवेदनशील मनावर इतक्या आर्ततेने झाला की तिच्यातली प्रतिभा जागी झाली. आपण अस्पृश्य, आपण म्हारडी, म्हारीण, आपण समाजातून लाथाडल्या गेलेल्या, या सगळ्या भावना जाऊन तिच्यातलं चैतन्य जागं झालं आणि तिनं चोखोबांना आपला अभंग ऐकवला. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया. पाहते पाहणे गेले दुरी, म्हणे चोखाची महारी. सर्व संत मंडळी घरी आली लेकाचे नामकरण करण्यासाठी. गोरा कुंभारांनी त्याचं नाव कर्ममेळा ठेवा असं सुचवलं आणि सोयरा म्हणाली, विठ्ठल रुक्मिणी बारसे करी आनंदानी, करी साहित्य सामुग्री, म्हणे चोखाची महारी. असे प्रसंगाप्रसंगाने रचलेले, माहीत झालेले सोयराचे सुमारे 90 अभंग आहेत. चोखोबांचं चरित्र वाचल्यावर त्यांचं अप्रूप वाटलंच. त्यांची समाजात झालेली अवहेलना, छळ, त्याबद्दलची वेदना आणि विठ्ठलाप्रती त्यांचं अपार असीम प्रेम, त्याला भेटण्याची तळमळ हे सर्व दिसून येत होतं. पण या सगळ्यावर मात करून माझ्या मनात तळ देऊन बसली ती सोयरा. तिची गरिबी, तिचं अडाणीपण, तिचं नवऱ्यावरचं गाढ प्रेम, तिचं आपल्या मुलखा वेगळ्या नवऱ्याला समजून घेणं, तिचं विठ्ठल प्रेम आणि या सगळ्यातून अभंगरूप झालेली सोयरा, चोखयाची महारी. यांच्या आयुष्याची जी वर्णनं वाचताना देखील आपण पिळवटून निघतो, ते या लोकांनी कसं सोसलं असेल. इतकं असूनही कुठे कटुता नाही, फक्त प्रेम, प्रेम आणि प्रेमच. या अशा स्त्रियांनी आम्हाला अभिमान वाटेल असा इतिहास दिला, वर्तमानात जगण्याचं बळ दिलं आणि भविष्याची सोनेरी वाट दाखवली.
म्हणूनच हे चोखयाची महारी, तुला माझे शतशः नमन, शतशः नमन. नमस्कार. मी डॉक्टर समिधा गांधी दिवाळी त्याची आणि तिचीही ही कविता यशोवाणी दिवाळी अंक 2023साठी सादर करत आहे. दिवाळी त्याची आणि तिचीही. तिची दिवाळी त्याच्या नजरेतून. तू पहाटे न्हावून तुझे केस मोकळे सोडून पूजेची तयारी करतेस ना, तेव्हा जाणवते दिवाळी आली. देवासमोर मंद समई लावून फुलांची आरास करून तू पूजा करतेस ना, तेव्हा त्या प्रकाशात उजळणारे तुझे डोळे पाहिले की मला वेगळ्या आराशीची गरजच वाटत नाही बघ. आंघोळीनंतर फराळ करताना मला आवडणारा लाडू जेव्हा माझ्या तोंडात अख्खा जातो, तेव्हा तुझ्या डोळ्यातले मिश्किल भाव फुलबाजीच्या आतिषबाजीची आठवण करून देतात ग. मग निवांत रांगोळी काढताना झरझर फिरणारी तुझी बोटे, मनासारखी रांगोळी जमली की आनंदाने चमकणारे तुझे डोळे पाहिले की मला आकाशकंदील आठवतो. पाडव्याला नवी साडी लेवून नाकातली नथ चमकवत ओवाळणीचे तबक घेतलेल्या तुला पाहिले की वाटते तुझ्यापाशीच माझी दिवाळी सुरू होते आणि तुझ्यापाशीच ती थांबते. माझ्यासाठी दिवाळी अशी असते बघ. त्याची दिवाळी तिच्या नजरेतून. दिवाळी पहाटेला तेल उठणं लावायला पाटावर बसतोस ना, तेव्हा त्या उठण्याबरोबरच जाणवणारा तुझा गंध दिवाळी सुरू झाल्याची ग्वाही देतो. तेव्हा त्या उठण्याबरोबरच जाणवणारा तुझा गंध दिवाळी सुरू झाल्याची ग्वाही देतो. माझी पूजेची तयारी सुरू असताना मला मदत करण्याच्या बहाण्याने माझ्या आसपास रेंगाळतोस. माझी पूजेची तयारी सुरू असताना मला मदत करण्याच्या बहाण्याने माझ्या आसपास रेंगाळतोस, तेव्हाचे तुझे आश्वासक अस्तित्व मला दिव्यापेक्षाही उबदार वाटते. माझी दिवाळी अशी साजरी होते. फराळाच्या वेळी अख्खा लाडू एकदम खायला जातोस. फराळाच्या वेळी अख्खा लाडू एकदम खायला जातोस आणि लाडू आवडल्यावर तुझ्या नजरेत उमटणारी पसंतीची आणि कौतुकाची लकेर पाहून माझी दिवाळी तृप्त होते. मला रांगोळी नीटशी जमत नाही. मिश्किलपणे माझी त्रेधा तिरपीट बघत उभा राहतोस. हळूच मला रंगसंगती सुचवतोस. मला रांगोळी जमली की माझ्यापेक्षा तूच जास्त खुश होतोस. मला रांगोळी जमली की माझ्यापेक्षा तूच जास्त खुश होतोस. तुझा असा हसरा चेहरा दिसला की माझी दिवाळी खरी बहरते. तुझा असा हसरा चेहरा दिसला की माझी दिवाळी खरी बहरते. पाडव्याला मी तुला ओवाळते तेव्हा तुझ्या नजरेतून प्रेमाच्या लक्ष लक्ष ज्योती उजळतात. तुझ्या नजरेतून प्रेमाच्या लक्ष लक्ष ज्योती उजळतात. तू आणलेली भेट त्यासमोर अगदीच फिक्की पडते बघ. तुला पक्क माहिती आहे, आपली दिवाळी अशी एकमेकांभोवतीच घोटाळत असते. आपली दिवाळी अशी एकमेकांभोवतीच घोटाळत असते, हो ना? नमस्कार, मी प्रणिता कुलकर्णी. यशोवाणी दिवाळी अंकासाठी माझी कविता सादर करत आहे. कवितेचे नाव आहे शिवार. होता शिवारी सुगंधित माती, उमलून येतो ऋतू देखणा.
होता शिवारी सुगंधित माती, उमलून येतो ऋतू देखणा. किती साठविली रत्ने मोती, कितीदा नव्याने देतो पुन्हा. किती साठविली रत्ने मोती, कितीदा नव्याने देते पुन्हा. कसा जन्म घेतो जिरे साळी भात, कसा जन्म घेतो जिरे साळी भात. बहरून येतो शाळू आणि, पानात दडती मोती मक्याचे, द्राक्षास लगडून येती मणी. कशी गोडी आंब्यात येते कळेना, कशी गोडी आंब्यात येते कळेना. कळेना कशी चिंच गाभूळते, कडू कारल्याशी नाते जडावे, असे कोण राणी चवी शिंपते. अशी मोहरूनी फुले रातराणी, अशी मोहरूनी फुले रातराणी. मिटतात अन कमळाची दले, आकाश उठता पेटून सारे, चहू बाजूनी गुलमोहर फुले. अबोलीसना गंध कोणी दिलेला, अबोलीसना गंध कोणी दिलेला. गुलाबास असती काटे जरा, पिवळ्या कुड्यांनी बाभूळ सजते, वेलीसना पिंपळाची जरा. पिवळ्या कुड्यांनी बाभूळ सजते, वेलीसना पिंपळाची जरा. शिवारामध्ये कोण सांडून जाते, शिवारामध्ये कोण सांडून जाते. सुगंधी कुपी कोण वाऱ्यावर, येता पर्ह्याला झुळझुळ पाणी, रानात रुजवी रसांचे स्वर. कितीदा भुईला माती म्हणावे, कितीदा भुईला माती म्हणावे. अशी माय नाही कुठे देखिली, मातीमधुनी रुजतो नव्याने, की सृष्टिकर्ता राणी वनी. मातीमधुनी रुजतो नव्याने, की सृष्टिकर्ता राणी वनी. धन्यवाद. मी मृणालिनी वझे यशोवाणी दिवाळी अंकासाठी भ्रमणचित्रे ह्या शीर्षकाअंतर्गत प्रवास वर्णनात्मक लेख वाचणार आहे. पहिला लेख आहे भरतपूर एक निसर्ग स्वप्न. पक्ष्यांची आणि माझी ओळख कावळा, चिमणी, साळुंकी, बुलबुल, कबूतर, पोपट, मैना, घार, बदकं, हंस, बगळे, मोर आणि अजून सांगायचं झाल्यास बटवाघूळ, भारद्वाज, गिधाड आणि गरुड एवढ्या नावांपुरतीच मर्यादित आहे. फार फार तर अजून एक दोन नावं सांगता येतील. मुळात हे सर्व प्रत्यक्ष बघितलेले, कधीमधी गोष्टींमधून भेटलेले पक्षी. केवलादेव पक्षी अभयारण्यात जाताना ह्या पलीकडचे कोणते पक्षी बघायला मिळणार याची उत्सुकता होती. खरं तर त्यांना न्याहाळण्याचा आनंद उपभोगायचा होता. त्यांच्या बारीक सारीक हालचाली दुर्बिणीतून टिपायच्या होत्या. पक्ष्यांचं अभयारण्य बघायला मी प्रथमच जात होते. वन्य श्वापदे असलेल्या जंगलात फिरण्याचा अनुभव यापूर्वी घेतला होता. त्यामुळे केवळ पक्ष्यांसाठी राखून ठेवलेले भरतपूरचे हे अरण्य कसे असेल याची मनातल्या मनात कल्पना करत होते. आता तुम्ही म्हणाल, सर्व काही गुगलवर उपलब्ध असताना उगीच कल्पना कशाला करत बसायचे? स्क्रीनवर टिचकी मारली की सगळं विश्व डोळ्यासमोर उलगडतं. पण मग त्या नव्या जगाची नवलाई कमी झाली असती. गुगलवर फोटो धुंडाळून गेले असते तर पक्ष्यांच्या अनोख्या दुनियेचा पहिला वहिला अनुभव आधीपासून परिचयाचा झाला असता. शाळेतील सोबत्यांबरोबर केलेली ही सहल मैत्रीच्या नितळ नात्यासारखाच नितळ आनंद देऊन गेली. बरं, या सोबत्यांमधले दोघेजण, संजय आणि भाग्यश्री, पक्ष्यांचे माहितगार. त्यामुळे 4 दिवस त्यांच्याबरोबर फिरताना विविधरंगी पक्ष्यांची अजून कितीतरी नावे समजली. त्यातली लक्षात राहिलेली ही काही नावे: स्नेक बर्ड म्हणजेच डार्टर उर्फ तिरंदाज किंवा सापमान्या, कॉर्मोरंट किंवा पाणकावळा, पेलिकन किंवा पाणकोळी, पेंटेड स्टॉर्क किंवा चित्रबलाक हे पक्षी मी काही वर्षापूर्वी भिगवण येथेही पाहिले होते.
पॉन्ड हेरॉन किंवा भुरा बगळा, ग्रे हेरॉन किंवा राखी बगळा, सारस क्रेन किंवा सारस पक्षी. ह्या साऱ्या यादीतले काही पक्षी 1.5 दिवसांच्या वास्तव्यात तर मला चक्क ओळखता येऊ लागले. पहिल्या दिवसाची दुपार आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6:30 ते संध्याकाळपर्यंतचा संपूर्ण वेळ पक्ष्यांच्या ह्या अधिराज्यात घालवला. जंगलातील हरणं, नीलगाई आणि कासवं यांचंही दर्शन घेतलं. पण मनाला विलक्षण आनंद होत होता पक्ष्यांच्या छोट्या छोट्या हालचाली बघताना. त्यांच्या पिसांवरच्या अनोख्या रंगछटा मन मोहून टाकत होत्या. झाडाच्या छोट्याशा ढोलीत निद्रा समाधी लावलेलं ठिपकेवालं घुबड, पंख वाळवीत बसलेला तिरंदाज पक्षी, क्षणात सूर मारून सावज टिपणारा नीळकंठ किंवा खंड्या, एकमेकांच्या साथीनं वाटचाल करणारी सारस पक्ष्यांची जोडी, रस्त्याच्या कडेला अनपेक्षितपणे दर्शन देणारं तपकिरी स्टार कासव, पांढऱ्या आणि गुलाबी रंगाच्या छटा मिरवणारे विलोभनीय पेलिकन पक्षी, झाडाच्या उंच टोकावर विसावलेला गरुड, एकमेकांमध्ये मशगूल झालेले चित्रबलाक, अशा कितीतरी चित्रमय आठवणींचा खजिना या सहलीने बहाल केला. निसर्गाचे लहान सहान विभ्रम कोणत्याही बाह्य अडथळ्याशिवाय अनुभवता आले. माणसांच्या हेव्यादाव्यांच्या दुनियेपासून दूर असं निसर्गाचं शुद्ध रूप मनावर खोल ठसा उमटवून गेलं. एका भेटीतच नातं जुळलं. पाणथळीतील पक्ष्यांची ही दुनिया पाहत असताना क्षणोक्षणी चालणारा त्यांचा जीवन संघर्षही डोळ्यांसमोर साकार होताना दिसला. पाणकावळ्याने टिपलेला माशाचा घास आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यासाठी समाधी लावून बसलेले छायाचित्रकार अखेरीस असे दृश्य त्यांना टिपता आले की जल्लोष करतात आणि आपणही जणू आपल्यालाच तो क्षण टिपता आला अशा भावनेने त्यांच्या आनंदात सहभागी होतो. दूरवर दिसणारा एखादा अनवट पक्षी एकमेकांना दाखवला जातो. निसर्ग प्रेम माणसामाणसांमधला भेद अलगदपणे मिटवतं. वसुधैव कुटुंबकम म्हणजे दुसरं काय? ह्या सगळ्या भटकंतीमध्ये सायकल रिक्षा चालवणाऱ्या रिक्षावाल्याच्या अनुभवी शोधक नजरेस खरोखरीच दाद द्यायला हवी. रिक्षा चालवता चालवता समोरच्या अरुंद कच्च्या रस्त्याकडे लक्ष ठेवत असतानाच तो अचानक थांबतो. मॅडम जी, वो देखो, दूर पेड़ पर बैठा हुआ ईगल देखिए. वैनतेय म्हणजेच गरुडाच्या जातकुळीतला कोणी एक जण पाणवठ्याच्या पलीकडच्या झाडाच्या शिखरावर मान वेळावून बसलेला असतो. तो ह्याला नेमका दिसतो. इतकंच काय, फांद्यांच्या आड लपलेली घुबडांची जोडी देखील ह्याला दिसते. आपल्याला शोधूनही न दिसणारे पक्षी या सायकल रिक्षावाल्यांना बरोबर दिसतात. त्यांच्या लहान सहान सवयी त्यांना माहीत असतात. ह्या सफरीचा आनंद लुटण्यासाठी ह्यांची मोठीच मदत होते. स्थानिक पक्षी, स्थलांतरित पक्षी सगळ्यांची कुंडली ह्यांना पाठ असते. रोज निसर्गाच्या राज्यात भ्रमण करणाऱ्या ह्या रिक्षावाल्यांचा क्षणभर हेवा वाटला. निवांत अशा या भरतपूरची भ्रमंती संपता संपता एक गोष्ट पक्की ठरली की इथे पुन्हा आल्याशिवाय गत्यंतरच नाही. पाणवठ्यावरचे पक्षी आणि जंगलातल्या पाऊलवाटा मानगुटीवर बसल्या आहेत आणि त्यांची पुन्हा भेट घेतल्याशिवाय त्या माझा पिच्छा सोडणार नाहीत. तेव्हा फिर मिलेंगे असं म्हणत भारावलेल्या अंतःकरणानेच भरतपूरचा निरोप घेतला. कंबोडिया ह्या देशाच्या भेटीवर आधारित हा प्रवासलेख. कंबोडिया एक समृद्ध शिल्पयात्रा. अंकोर थोमच्या भव्य कमानीतून आत प्रवेश केल्यावर काही वेळातच बयान मंदिरापाशी पोचलो आणि पावलं थबकली. याआधी विविध छायाचित्रांमधून पाहिलं असलं तरी प्रत्यक्ष पाहताना काही जागा वेगळीच अनुभूती देतात. शांत आश्वासक मुद्रा, ओठावर किंचित स्मितहास्य, डोळे बाह्यतः मिटलेले, उत्पत्ती, स्थिती आणि लय साऱ्यांचा साक्षीदार असा शिखरावर आरूढ झालेला चतुर्मुखी अवलोकितेश्वराचा तो चेहरा. पाषाणात घडवलेल्या त्याच्या असंख्य चेहऱ्यांनी, मिटलेल्या डोळ्यांनी बरंच काही पाहिलं होतं. कंबोडियाच्या शेकडो वर्षांच्या इतिहासाचा साक्षी असलेल्या
बयॉन मंदिरातील अवलोकितेश्वराशी निवांत हितगुज करायला आवडलं असतं, पण अजून बऱ्याच स्थळांना भेटी द्यायच्या बाकी होत्या. बयॉन मंदिरात येण्याआधी अंकोरथोमची भव्य कमान लागते. त्या कमानीआधीच त्याला लागून देवदानवांच्या अजस्त्र मूर्तींनी दुतर्फा हातात वासुकी सर्पाचा दोर घेऊन आमचं स्वागत केलं. अंकोरथोमच्या प्रवेशद्वाराशी दिसणारा हा समुद्रमंथनाचा देखावा आवर्जून पाहण्याजोगा आहे. कंबोडिया भेटीचा आजचा 4था दिवस होता. पहिल्या 2 दिवसात राजधानी नॉम पेनला भेट दिली. कंबोडियाच्या राजाचा अतिशय देखणा राजवाडा पाहिला. राजवाड्यातील विविध इमारती, वस्तुसंग्रहालय, दरबाराची जागा जरूर पाहण्याजोग्या. विविध वयांचे चीनी आणि जपानी पर्यटक चिवचिवाट करत होते. राजवाड्याचा संपूर्ण परिसर म्हणजे फोटो काढणाऱ्यांसाठी पर्वणीच होती. तिथली भेट आटोपती घेऊन आम्ही नॉम पेनच्या म्युझियमला भेट दिली. कंबोडियातील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ अंकोरवाट. ह्या अंकोरवाट परिसरातील अनेक मूर्ती आणि कलावशेष या म्युझियममध्ये पाहायला मिळाले. भारताबाहेरच्या भारतीय संस्कृतीच्या पाऊलखुणा बघून निश्चितच आनंद झाला. विष्णू, परशुराम, हंसावर स्वार झालेला वरुण, हात जोडलेली गरुड मूर्ती अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण मूर्तींबरोबर अजून एक वेगळी जोडी दिसली. ती म्हणजे परस्परांशी युद्ध करणाऱ्या वाली आणि सुग्रीव यांची. बराच वेळ रेंगाळत पाहावं असं हे वस्तुसंग्रहालय आहे. त्याच दिवशी दुपारी एका वेगळ्या वास्तूला भेट दिली. ती म्हणजे 1975 ते 1979 ह्या काळामध्ये कंबोडियात झालेल्या भयानक नरसंहाराची जागा. कंबोडियाच्या इतिहासातील हा काळाकुट्ट कालखंड जगाला ह्या जेनोसाईड म्युझियमच्याद्वारे उलगडून दाखवण्यात आला आहे. एका भल्या मोठ्या शाळेचं छळ छावणीत रूपांतर करण्यात आलं होतं. त्यातील कहाण्या वाचताना, तिथे लावलेल्या कोवळ्या मुलांचे फोटो पाहताना मन सुन्न झालं. वैभवशाली इतिहासाचा अंकोरवाटच्या रूपानं उभा असलेला गौरवास्पद वारसा, तर दुसरीकडे मानवतेला लांछन आणणारा हा भयानक नरसंहार. पर्यटकांना दोन्ही गोष्टी पाहण्यासाठी खुल्या आहेत. इतिहास जसा घडून गेला तसा स्वीकारणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. संध्याकाळी तोन्लेसॅप नदीमध्ये आल्हाददायक नौकाविहाराची मजा लुटली. नॉम पेनच्या बाजारांमधून असंख्य कलावस्तू बघत हिंडतानाही मजा आली. नॉम पेननंतर 3ऱ्या दिवशी आम्ही सियाम रिपला रवाना झालो. हा प्रवासही नेत्रसुखद होता. अंकोरवाट ह्या जागतिक वारसा स्थळाला भेट देण्यासाठी सगळेच जण उत्सुक होते. अंकोरवाट मंदिर म्हणजे कंबोडियाची शान आहे. कंबोडियाच्या राष्ट्रध्वजावर तसंच चलनी नोटांवर ह्या मंदिराच्या प्रतिमेचे अंकन केलेले आढळते. अंकोरवाट म्हणजे नगर मंदिर. ह्या विशाल मंदिराची निर्मिती द्वितीय सूर्यवर्मन ह्या राजाच्या काळात झाली. इसवी सनाच्या 2ऱ्या शतकापासून कंबोडिया म्हणजेच प्राचीन कंबुज देशात भारतीय संस्कृतीचा प्रसार होऊ लागला होता. मूळच्या ख्मेर संस्कृतीने भारतीय संस्कृतीमधल्या अनेक गोष्टी अंगीकारल्या. कंबोडिया, व्हिएटनाम यासारख्या देशात सापडलेल्या असंख्य संस्कृत शिलालेखांमधून तसंच चीनी इतिहासकारांनी लिहून ठेवलेल्या बखरींमधून कंबोडियाचा हा प्राचीन इतिहास जगासमोर आला. ह्या राजांनी अनेक मंदिरांची निर्मिती केली. अंकोरवाटची निर्मिती इसवी सनाच्या 12व्या शतकात झाली. नजरेत न मावणारं हे अवाढव्य विष्णू मंदिर चारी बाजूंनी पाण्यानं वेढलेलं आहे. मंदिराच्या ओवऱ्यांमधील रामायण महाभारत कथांवर आधारित लांबच लांब शिल्पपट पाहून आपण थक्क होतो. मंदिरात ठायी ठायी असंख्य अप्सरांची शिल्पं आहेत. कंबोडियन चेहरेपट्टीच्या या अप्सरांना वेगवेगळ्या प्रकारच्या मुकुटांनी आणि आभूषणांनी नटवलं आहे. ही सर्व शिल्पं कमी उठावात कोरलेली आहेत. संपूर्ण मंदिर म्हणजे मानवी हातांनी घडवलेला पाषाणातील चमत्कार आहे. एकापुढे एक असंख्य पायऱ्या चढत आणि अनेक दालने पार करत हे मंदिर बघताना भरपूर चालण्याची तयारी ठेवणे आवश्यक आहे. अंकोर पूर्व काळातील वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे म्हणजे प्रिखान,
बांटीश्राय तसंच प्रसाद संभोर येथील मंदिरे. भग्नावस्थेतल्या या मंदिरांचे सौंदर्य आसपासच्या वनराईमुळे खुलून दिसतं. बांटीश्राय मंदिर छोटेखानी परंतु अतिशय नाजूक कलाकुसरीने नटलेले आहे. ह्या मंदिराच्या प्रवेशद्वारावरील त्रिकोणी कमानींवरील कलाकृती अतिशय आकर्षक आहेत. कंबोडियात असे अनेक कलावशेष अजूनही मिळत आहेत. या साऱ्यांचं योग्य प्रकारे जतन करण्यासाठी विविध देशातील तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. त्यामध्ये भारतीय पुरातत्व खात्याचाही महत्त्वाचा हातभार आहे. आजच्या कंबोडियाच्या राष्ट्रीय उत्पन्नात पर्यटनाचा मोठा वाटा आहे. इथले लोक आतिथ्यशील असल्याचा अनुभव आला. कलात्मकता जोपासणारे दिसले. एकेकाळच्या फ्रेंच राजवटीचाही परिणाम असू शकतो. मात्र कंबोज देशाची ही सफर संस्मरणीय झाली ती डॉक्टर देगलूरकरांसारखी अधिकारी व्यक्ती ह्या सहलीत आमच्याबरोबर असल्यामुळे. मंदिरांविषयीचे बारीक सारीक तपशील त्यांनी उलगडून दाखवले. अनेक शिल्पांमागचे संकेत, त्याविषयींच्या कथा त्यांनी रंजक पद्धतीने सांगितल्या. अजूनही अंकोर वाटची ही भेट मनात रेंगाळत राहिली आहे. कवितेच्या ह्या शब्दांमधून. गर्द जाळीच्या हिरव्या रानी कितीक कातळ शिल्पित झाले, मूक तयांच्या अधरावरती गतकाळाचे रहस्य दाटे. गर्द जाळीच्या हिरव्या रानी कितीक कातळ शिल्पित झाले, मूक तयांच्या अधरावरती गतकाळाचे रहस्य दाटे. भग्न शिळांच्या राशींमधुनी इतिहासाची स्मरती पाने, कुठे अप्सरा कुठे देवता अद्भुत सारे मनास भासे. पाषाणाच्या कणाकणातून अबोल अस्फुट घोष निनादे, पाषाणाच्या कणाकणातून अबोल अस्फुट घोष निनादे. गूढतयांचे जाणून घेण्या देशदेशींचे जमले सारे, गूढतयांचे जाणून घेण्या देशदेशींचे जमले सारे. काळ लोटला सरली वर्षे, काळ लोटला सरली वर्षे, नुरले मंदिर नुरली सदने. खंडित मूर्तींमध्ये जखडली वैभवशाली कंबुज कथने, खंडित मूर्तींमध्ये जखडली वैभवशाली कंबुज कथने. अवशेषांच्या संभारातून सजीव निर्जीव काही ठसले, अवशेषांच्या संभारातून सजीव निर्जीव काही ठसले. कोण कोठचा वर्मन राजा, कोण कोठचा वर्मन राजा, स्वप्न तयाचे मनात वसले, स्वप्न तयाचे मनात वसले. हॅलो फ्रेंड्स, दिवाळीच्या आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. यशोवाणीच्या आपल्या 2023च्या दिवाळी अंकासाठी मी तीर्था घाणेकर इथे एक कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे भ्रुणक्या. पप्पा, मम्मी आणि बंटी बबली एक आनंदी, उत्साही, सुखी, चौकोनी कुटुंब. अगदी फोटो फ्रेममध्ये असावे तसं. पण या चौकोनामध्ये अलीकडेच एक 5वा कोण घुसला होता, काहीसा पप्पाच्या मनाविरुद्धच. त्याचं असं झालं, बंटीला एकंदरच प्राण्यांचा फार पुळका, त्यातल्या त्यात कुत्र्यांबद्दल जरा विशेषच आस्था. निदान एक तरी कुत्रा घरी आणूया ना, असा त्याचा कायम लकडा असायचा. बंटीने तर त्याचं नाव देखील ठरवून ठेवलं होतं, बच्याच बाराखडीतलं. पण कधी गोड बोलून समजावून तर कधी चक्क दुर्लक्ष करत त्याच्या मागणीला हरताळच फासण्यात आलेला. बिचारा बंटी सोसायटीमधील यच्च यावत कुत्र्यांवरती जीव जडवत त्यांच्या मागे मागे फिरत आपली हौस भागवत होता. पण यावेळी मात्र जादूची कांडी फिरावी तसंच झालं. पॅन्डेमिक, लॉकडाऊनच्या या सावटाखाली दिवस सरत होते. मुलांची शाळा बंद, बाहेर खेळणं बंद, फक्त घरात आणि घरात. यामध्ये त्यांचं आयुष्य असं कोंडल्यासारखं झालेलं. त्यांचं बालपण देखील हरपत आहे याची चिंता नाही म्हटलं तरी मम्मी पप्पांना सतावत होतीच. दयाही येत होती.
अशाच एका बेसावध क्षणी बंटीची मागणी मंजूर झाली आणि गोंडस ब्रुनोचा घरामध्ये प्रवेश झाला. बंटी तर जाम हरखून गेला. ब्रुनोबरोबर त्याची गट्टीच जमली. त्याचे कान कुरवाळत, त्याचे मान खाजवत, किती लाड करून किती नको असं त्याला झालं. ब्रुनोच्या गळ्यामध्ये हात घालत, ब्रुनी ब्रुनुली माझी ब्रुनकुडी असं टप्प्याटप्प्याने त्याचं प्रेम अगदी उफाळून येत असे. बबली मात्र जरा थोडंसं अंतर राखूनच होती. समस्त पोराटोरांवरती दादागिरी करत फिरणारी ही बबली कुत्र्याच्या पिल्लाला घाबरते. मम्मीला जरा आश्चर्यच वाटलं. आणि बरंही, कार्टी चक्क कोणाला तरी बिचकून आहे. मम्मीने याबाबत एकदा बबलीला छेडलंच. काय गं? सोशल डिस्टन्सिंग फॉलो करते मम्मा, बबलीने मान उडवत उत्तर दिलं. मम्मी काय ते समजली. पण हळूहळू बबली देखील ब्रुनोला सरावली आणि तिची भीड चेपली. ती इतकी की ब्रुनोनं काहीतरी तोंडात घातलंय असा नुसता संशय जरी आला तरी त्याला दटावत त्याचं तोंड उघडत त्यामध्ये हात घालण्यापर्यंत तिची मजल गेली. बबलीच्या या उंचावलेल्या धैर्याचा ब्रुनोने देखील एवढा धसका घेतला की ती आसपास जरी फिरकली ना तरी तोच आपणहून आ वासून तिच्यासमोर उभा राहायला लागला. ब्रुनो, लिसन टू मी, ब्रिंग इट. ब्रुनो, कम हिअर, सिट डाऊन. ब्रुनो, डोंट डू इट. मम्मीचा प्रत्येक शब्द असा ब्रुनो झेलायचा, ऐकायचा. ती जिथे जाईल तिथे तिथे मागे मागे तो असायचा. घरामधील दुसरा कोणताही मेंबर इतका आज्ञेमध्ये नसल्यामुळे मम्मीच्या तर तो गळ्यातला ताईतच झाला. मम्मीचा गुड बॉय बनला. पप्पाला मात्र हा कानामागून आलेला ब्रुनक्या तिखट होत चाललाय ही ठसठस होती. त्यामध्ये रोज उठून ब्रुनोसाठी फीडिंग बाऊल हवा, त्याला सॉफ्ट गादी, पिलो पाहिजे, च्यू करायला रबर बोन, टॉईज, अशा नव्या नव्या डिमांड. हे भगवान, कुठून हे विकतचं दुखणं पदरात घेतलंय अशी भावना त्याच्या मनामध्ये बळावत चाललेली. पण पप्पाच्या नाकावर टिचून ब्रुनो घरभर बागडत होता. दिसेल ती वस्तू तोंडात घालायची त्याची खोड. आत्ता या क्षणी त्याचा मोर्चा पप्पाच्या फेवरेट रनिंग शूजकडे वळलेला. ते बघून बंटी धावला. ब्रुनो, नो 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 म्हणेपर्यंत ब्रुनक्याने शूवरती आपली मोहर उठवली सुद्धा. पप्पा आता रागाने बरसणार इतक्यात बंटी बदला. पापा, ही जस्ट पप्पी, किती छोटी छोटी आहे ब्रुनकुडी, तिला काय कळतंय ना. पण आपल्याला कळतंय की नाही की तिला काही कळत नाही. मग वी हॅव टू बी केअरफुल ना, कीप थिंग्स प्रॉपरली, नाही तर कधीतरी ब्रुनकुडी विल गेट हर्ट. आपल्या लेकराचा हा अशक्यप्राय वाटणारा कमालीचा समजूतदारपणा बघून मम्मीला तर अगदी गहिवरूनच आलं. पप्पाला मात्र, अरे लेका, इथे माझ्या शूजचा बळी गेला, त्याचं काय, असं मनातल्या मनात चरफडत सगळा राग खदखद मुक्काट गिळावी लागली. एके दिवशी, अरे हा कुठला तांदूळ आणलास, हा नाही वापरत आपण, अगदी हलक्या प्रतीचा वाटतोय. मम्मी वैतागली. ब्रुनक्यासाठी आहे तो, त्याला कशाला हवाय बासमती. मम्मीने अगदी हाऊ मीन अशा अर्थी एक जळजळीत कटाक्ष पप्पाकडे टाकला. अजून अशाच एके दिवशी मम्मी एवढ्या जोरात किंचाळली की दचकून पप्पाच्या हातातली इडली धपकन समोरच्या सांबारात कोसळली. काय झालं? तू ब्रुनोला शिळी इडली खायला घातलीस? शिळी? अगं काल संध्याकाळचीच तर आहे की. आणि काय फरक पडतोय ब्रुनक्याला? बाहेर मस्त माती खात होतो मिटक्या मारत, आणि मी नाही आहे का खात? काय माती? नाही ग, ही इडली. हातातली इडली नचवत पप्पा म्हणाला. हां, तुझं ठीक आहे, पण त्याला काहीही शिळं द्यायचं नाही. धरणी दुभंगून आपल्याला पोटात घेईल तर बरं असं पप्पाला वाटलं. त्याने अगदी खाऊ की गिळू अशा नजरेने ब्रुनक्याकडे पाहिलं तर तो अगदी शेपूट हलवत विलक्षण प्रेमाने त्याच्याकडे आणि इडलीकडेच बघत होता. पप्पाला मात्र तो आपल्याला खिजवत छदमीपणे हसतोय असं वाटलं, उगाचच. ब्रुनक्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत होती. आजकाल तर मम्मीच्या मैत्रिणींच्या वर्तुळामध्ये देखील ब्रुनो पुराण चर्चिले जात होते. परवाच मम्मी कोणाला तरी कौतुकाने सांगत होती, आमचा ब्रुनो ना खूप स्मार्ट आहे, मल्टीलिंग्वल आहे तो, इतक्या भाषा समजतात ना त्याला. खरं तर गंमत अशी होती ना की प्रत्येक जण आपल्या भाषेमध्ये ब्रुनोशी संवाद साधत होता. कुक बंगालीत बोलायची, कामवाली मावशी तेलुगूमध्ये बोलायची, वॉचमन हिंदीत, आणि बंटी बबली आपली मराठीची हौस भागवून घ्यायचे. ते त्यांना जरा सेफही वाटायचे.
लिंग वचनाचा बट्ट्या बोळ करत मराठीमध्ये ते ब्रुनोबरोबर ती गुजगोष्टी करायचे. या अशा रीतीने ब्रुनोच्या भाषिक कक्षा रुंदावत चालल्या होत्या. ब्रुनोला चीज फार आवडते हं. काय लकाकत होते त्याचे डोळे खाताना. ब्रुनो एन्जॉयज मास्टर शेफ. प्रोग्राम संपेपर्यंत हलत नाही तो टी व्ही समोरून, एक टक बघत असतो. पापा यू नो, ब्रुनो इज क्रेझी फॉर मँगो बट ही लाईक्स ओनली अल्फान्सो. ब्रुनो किक्स बॉल लाईक अ रोनाल्डो. अशी वाक्य अधूनमधून पप्पाच्या कानावर आदळत होती. मम्मी, बंटी, बबली ब्रुनोच्या नटखट बाललीलांमध्ये आणि त्याच्या कौतुकामध्ये अगदी रमून गेले होते. संभाषणाचे सगळे विषय ब्रुनोपासून सुरू होऊन ब्रुनोपाशीच संपत होते. ब्रुनोने जणू त्यांना वेड लावलं होतं. सर्व घर हे ब्रुनक्याच्या तालावरती नाचताना बघून पप्पाला जाम असूया वाटत होते. एरवी शिस्तीच्या नावाखाली मम्मी मुलांवरती, कधीकधी तर पप्पावरही डाफरायची. पण ब्रुनोशी बोलताना मात्र तिचा स्वर एकदम मऊ लाडीक होऊन जायचा. हल्ली तर मम्मीच्या डीपीला सुद्धा सारखे ब्रुनक्याबरोबरचे सेल्फी असायचे. कोणीतरी प्रतिस्पर्धी घरात घुसलाय असं आता पप्पाला वाटायला लागलं. घराचा केंद्रबिंदू आपल्यावरून हलून ब्रुनक्यावरती स्थिरावलाय असं देखील त्याला वाटत होतं. नुसता जळफळाट होत होता. ब्रुनक्या फार डोक्यात जायला लागला होता. सलत होता अगदी. पप्पाचे ब्रुनोशी विनाकारणच हे असे तुटक अलिप्त वागणं बाकीच्यांना खटकत होतं. पापा यू मस्ट लव्ह हिम. बंटीचा धमकीवाजा प्रेमळ आग्रह चालू होता. का पण? जबरदस्ती आहे का? हाऊ कॅन यू नॉट पापा, किती क्यूट आहे माझी ब्रुनकुडी, आणि ही लाईक्स यू. त्यात काय विशेष आहे? ही लाईक्स ऑल. डंब आहे लेकाचा. घरचं कोण बाहेरचं कोण काही कळत नाही त्याला. आणि चोर काय आणि पोलीस काय आम्हाला काहीही फरक पडत नाही. सगळ्यांकडे बघून आम्ही शेपूट हलवत राहणार. पप्पा पुटपुटला. व्हॉट पापा? अरे विचार करतोय. कसला? हाच, ब्रुनक्याच्या प्रेमात पडायचं की नाही. टू बी ऑर नॉट टू बी. पप्पाने मोठ्या नाटकीपणे जाहीर केले. पण आजकाल हे असे संवाद सारखे झडत होते. घरामध्ये जणू लाईक ब्रुनो लव ब्रुनोची मोहीम पद्धतशीरपणे राबवली जात होती. चहू बाजूनी पप्पावरचा दबाव वाढत होता. तो डॅम्बिस ब्रुनक्याही ना चक्क या षडयंत्रामध्ये सामील असल्यासारखंच वागत होता. अवतीभोवती घोटाळायचा, पप्पा जिथे असेल तिथे बाजूलाच येऊन बसायचा, त्याच्या पायावरती अंग घुसळायचा, शेपूट हलवायचा. आणि हे कमी झालं म्हणून की काय, सारखे पप्पाच्या दिशेने असे प्रेमळ कटाक्ष फेकायचा. वैतागून पप्पा दुसऱ्या रूममध्ये गेला तर हा मागोमाग हजर. अरे हा प्राणी का माझ्या मागे लागलाय? पापा, प्राणी नाही आहे तो. डोंट कॉल हिम दॅट. बबली अशी वस्कन अंगावरच आली. ही इज माय लिटिल ब्रो. माझा छोटा भाव आहे तो. ओके ओके सॉरी. अगं बबले, भाव नाही ग, भाऊ. पप्पाचा सूर एकदम नरमलेला. घरामध्ये आपल्या विरोधात वाहणाऱ्या या प्रवाहांना तोंड देत ब्रुनक्याच्या जाळ्यामध्ये न अडकता जर तगून राहायचं असेल तर आपल्याला आपलं मनोबल वाढवावं लागणार. पप्पांनी मनाशी अगदी खोंडगाठ बांधली. झालं. त्या दिवसापासून पप्पाने मेडिटेशनचा कालावधी 10 वरून 15 मिनिटांवरती नेला आणि सकाळ आणि संध्याकाळ अशी 2 सेशन्स चालू केली. आत्ताही मेडिटेशन उरकून अगदी शांत चित्ताने त्याने डोळे उघडले तर समोर साक्षात ब्रुनक्या, मेनकाच जणू, अशा थाटामध्ये लटक्या माना आणि डोळ्यांचे विभ्रम करत अगदी कुतूहलाने त्याच्याकडे बघत होता. पप्पाने असं चरफडत कपाळावर हात मारून घेतलं. मम्मी, बंटी, बबली सर्वजण ब्रुनोच्या प्रेमामध्ये इतके आकंठ बुडाले होते ना की प्रत्येकालाच असं वाटत होतं की त्याच्याशीच ब्रुनोचं छान ट्युनिंग जुळलेलं आहे. आपण टेस्ट घेऊया ना, बघू कोणी हाक मारली की ब्रुनो धावत येत होते. बंटीने एकदा सुचवलं. पहिला प्रयत्नही त्यानेच केला. ब्रुनो असा डोळे मिटून पहुडला होता त्याच्याकडे बघत. ब्रुन्नी, ब्रुनोली, ब्रुनकुडी अशी साथ बंटीने घातली. पण ब्रुनकुडी जी काही दडी मारून चिडीचूप होती ती हल्लीसुद्धा नाही. बिचारा बंटीचा चेहरा पडला. आता बबली सरसावली. आवाजामध्ये शक्यतो झेपेल इतका मधाळपणा आणत, ब्रुनो, आजा. ओए, कबूतर को बुला रही है क्या? बंटी फिसफिसला. पण ब्रुनो ढिम्म. आता बंटी आणि बबलीच्या नजरा मम्मीकडे वळल्या. विजयश्री जणू आपलीच आहे
अशा फुल कॉन्फिडन्समध्ये मम्मीने तोंडातनं नुसता ब्र नाही काढला तर कान टवकारून टुणकन उडी मारून ब्रुनो धावत मम्मीजवळ आला. गुड बाय माय बेबी. मम्मीने ब्रुनोच्या पाठीवरून हात फिरवला. खायला घालतेस ना, म्हणूनच आहे फक्त हे प्रेम. इतका वेळ सर्व नाटक शांतपणे पाहणाऱ्या पप्पाने कमेंट करत मम्मीच्या भ्रमाच्या फुग्याला टाचणी लावली. आत्तापर्यंत हिरमुसले होऊन चिडीचूप बसलेले बंटी बबली देखील नाचत ओरडत त्यामध्ये सामील झाले. एकदा दुपारी टळटळीत उन्हाचे मम्मी आणि ब्रुनक्याला लगबगीने घराबाहेर पडताना पप्पाने हटकले. काय मग भर दुपारी चांदण्यामध्ये कुठे निघाल्या खाशा स्वाऱ्या? पार्लरमध्ये. अपॉइंटमेंट आहे आमची, उशीर होतोय. हां, मग ब्रुनक्या कशाला हवाय बरोबर? पर्स सांभाळायला? कुत्सितपणे हसत पप्पाने विचारलं. त्याचंच तर ग्रूमिंग करायला जातोय. काय? बसलेल्या धक्क्यामधून सावरून काही बोलेपर्यंत दोघं दौडत गेले सुद्धा. पप्पाला इकडे घाम फुटला. हे ऐक ना, मी काय म्हणतेय. शांत शांत सुखद आणि त्यामुळे अधिकच संशयास्पद वाटणारी ही सकाळ, त्यामध्ये समोर ब्रेकफास्टला आवडीचे गरमागरम कांदे पोहे आणि मागून आलेला हा लाडीक सूर. ऐक ना, मी काय म्हणते. पप्पाच्या डोक्यामध्ये धोक्याची घंटा अशी जोरजोरात घणघणायला लागली. मी की नाही एक ट्रेनर हायर केला आहे आपल्या ब्रुनोसाठी. कशाला? त्याला काय ऑलिम्पिकमध्ये पाठवायचं आहे का? भारीच बुवा तो विनोदी. अशा आविर्भावामध्ये हसत मम्मीने तिकडे दुर्लक्ष करत आपलं घोडं दामटवलं. माझ्या मैत्रिणीने रेकमेंड केलं आहे, दी बेस्ट आहे. ब्रुनोच्या ऑलराऊंड प्रगतीसाठी आणि त्याच्या प्रॉपर डिसिप्लिनसाठी आपल्याला प्रोफेशनल हेल्प घ्यायला हवी. सो 4 दिवसांचा ट्रेनिंग प्लॅन मी घेतलेला आहे. मम्मीने धाड आपले रेकॉर्ड चालू ठेवले. फी किती? पप्पाने अगदी क्षीण आवाजात धडधडत्या अंतःकरणाने प्रश्न केला. मम्मीने अजून जरा कांदे पोहे त्याच्या प्लेटमध्ये घालत एक आकडा फेकला. काय? पप्पाचे तर डोळेच विस्फारले. अगं, माझ्या अख्ख्या शालेय शिक्षणाची, म्हणजे अगदीच नाही तर प्राथमिक शाळेची फीसुद्धा यापेक्षा कमी होती. हे आणि असे काही शब्द अगदी ओठावर आलेले, फुटले मात्र नाहीत. नेहमीप्रमाणेच त्याने ते मुकाट गिळून टाकले. आलिया भोगासी असावे सादर. दुसऱ्या दिवशी सकाळी तो सो कॉल्ड ट्रेनर येणार होता. तेव्हा तर ब्रुनो पार्टीचा उत्साह काय वर्णावा. हा. ब्रुनोला मम्मीने आंघोळ घातली. बंटीने त्याच्या केसामधनं कंगवा फिरवला आणि बबलीने पावडरचं त्याला बोट लावून गळ्यामध्ये आपला एक रंगीबेरंगी बो देखील अडकवला. काय चाललंय काय? त्याचा काय दाखवायचा प्रोग्राम आहे का? पार्टीमध्ये खसखस पिकली. पापा, वी आर मेकिंग हिम प्रेझेंटेबल, बबलीने माहिती पुरवली. एवढ्यात तो दी बेस्ट ट्रेनर अवतरला. आल्या त्याने ब्रुनोशी शेकहँड केलं. मग टिचक्या मारत खेळला. ब्रुनोला जवळ घेत त्याची मान खाजवत त्याच्या कानामध्ये काहीतरी खुसूर देखील केले. ब्रुनो देखील अगदी काही जन्मोजन्मीचे बंध असल्यासारखाच त्याला चिकटला. तेव्हा मम्मीची तर खात्रीच पटली, ही इज द एक्सपर्ट. मग ट्रेनरने जरा ब्रुनोचे कूल शील घराणं याची चौकशी केली. त्याचे वारंवार कौतुक देखील केलं. मम्मीला आपल्या गुडबॉयचं कोड कौतुक ऐकून कोण अगदी कृतकृत्य वाटलं. पप्पाच्या आठ्या मात्र अजूनच गडद झाल्या. त्याला मुळातच तो माणूस जरा बोगस वाटत होता, खरं तर उगाचच. मग त्या ट्रेनरने स्वतःचा इतिहास कथन केला. त्याने आत्तापर्यंत कसे आणि किती कुत्र्यांना ट्रेन केलं आहे, कितींनी डॉग शोमध्ये मेडल्स मिळवले आहेत, वगैरे वगैरे. पप्पाची अस्वस्थता आता वाढायला लागली होती. पण ट्रेनर काय मूळ मुद्द्यावर यायचं नाव घेईना. आणि आता तर त्यांनी घरातल्या लोकांकडे मोर्चा वळवून त्यांचेच इंटरव्ह्यू घ्यायला सुरुवात केली. त्यांचं रुटीन काय, त्यांच्या सवयी काय. शेवटी न राहून पप्पा म्हटलंच, हमें ना ब्रुनक्या को उसको ट्रेन करना है. त्याच्याकडे नापसंतीचा एक तीव्र कटाक्ष टाकत ट्रेनर बोलला, देखिए मेरी मेथडोलॉजी थोडी अलग है. ब्रुनोच्या डोक्यावरून हात फिरवत तो म्हणाला, ही इज़ वेरी स्मार्ट. उसको तो मैं 2 घंटे में ट्रेन कर सकता हूँ, लेकिन फिर वो सिर्फ मेरे ही इंस्ट्रक्शन सुनेगा. मग कसला डोंबलाचा स्मार्ट, इति पप्पा, अर्थात मनातच. इसलिए मैं आप सबको ट्रेन करूँगा. हाउ टू ट्रेन ब्रुनो, गॉट इट. सर्वांनी मूकपणे माना हलवल्या. इफ यू हैव एनी डाउट क्वेश्चंस आस्क मी नाउ. क्या हम उसको शिळी इडली दे सकते हैं? पप्पाच्या या ऑफबीट प्रश्नाने
ट्रेनर पार एकदम गुगली पडल्यासारखा कन्फ्यूज झाला. पण सावरत तो म्हणाला, ऑफकोर्स ऑफकोर्स. मग ट्रेनरने एक मोठं लेक्चरच दिलं. ब्रुनो एक कुत्रा आहे, त्याचे फाजील लाड कसे करायचे नाहीत, त्याच्याशी कसं बोलायचं, कशी शिस्त लावायची, काय करायचं नाही, इत्यादी इत्यादी. पण आता मात्र पप्पाला तो एकदम एंजलच वाटायला लागला. मग पुढचे 4 दिवस पप्पा, मम्मी, बंटी, बबलीचं ट्रेनिंग ब्रुनक्याच्या देखरेखीखाली पार पडले. ब्रुनोला येऊन असे 3-4 महिने होत आलेले. घराचा तो अविभाज्य भागच बनला होता. बंटी बबलीला तर त्याच्याशिवाय बिलकुल करमत नसे. त्यांची मित्रमंडळी देखील ब्रुनोची फॅन झालेली आणि मित्रमंडळींमध्ये बंटी बबलीचं वजन ब्रुनोमुळे वाढलेलं. सर्वांनाच त्याचा लळा लागलेला. हळूहळू पप्पावरही त्याच्या निर्व्याज प्रेमाची भुरळ पडायला लागली होती. ब्रुनोबद्दलची सुरुवातीची कुरकूर, तुटकपणा आता कमी झाला होता. अडी देखील सुटत चालली होती. जरी तो कबूल करत नसला तरी बदलाचे वारे वाहत आहेत हे मम्मीच्या एव्हाना लक्षात आले होतं. एके दिवशी समोरचं दृश्य बघून मम्मीला शॉकच बसला. पप्पाच्या मांडीवर डोकं ठेवून ब्रुनो विसावला होता आणि त्याचा हात पप्पाच्या हातात आणि पप्पा ब्रशने घासून पुसून तो अगदी साफ करत होता. ब्रुनो देखील अगदी मस्तपैकी सेवा करून घेत होता. एक हात झाल्यावर त्याने तत्परतेने दुसरा पुढे केला. मम्मीकडे लक्ष जाताच मात्र पप्पा उगाच सारवासारव करत, अगं फार खराब झालेले ना, घरभर फिरतो ना हा, घाण होतं फार घर, असं काहीतरी पुटपुटला. अभेद्य वाटणारा पप्पाचा हा बचाव भेदत हळूहळू ब्रुनक्याने घुसखोरी करायला सुरुवात केली होती. एका रविवारी सकाळीच पप्पा, बंटी, बबली ब्रुनोला घेऊन कुठेतरी बाहेर पडायच्या तयारीत होते. ते बघून मम्मीने विचारणा केली, आम्ही ब्रुनोला घेऊन ना मोठ्या ग्राउंडवर चाललो आहे. तिथे बरेच लोक येतात ना आपल्या पेट्सना घेऊन, मग तो मस्त खेळेल, एन्जॉय करेल, जरा त्यालाही सोशल लाईफ आणि चेंज होईल. मम्मी अवाक. मग हा ग्राउंडचा सिलसिला प्रत्येक रविवारी चालू झाला. आल्यावर ब्रुनोने काय काय केलं, कसं कसं एन्जॉय केलं, सिम्बा, रॉकी, टिमी, बार्बी, शेरू असा विस्तारणारा त्याचा मित्रपरिवार याचे किस्से मम्मीच्या कानावर पडू लागले. आणि आज तर सगळ्यावर कडीच झालेली. बराच वेळ झाला तरी मार्केटमध्ये गेलेला पप्पा अजून कसा आला नाही म्हणून मम्मी जरा वाट बघत होती. इतक्यात बॅग सावरत पप्पा घरात शिरला. काय रे इतका उशीर? अगं त्या सफल मार्केटमध्ये गेलो होतं ना. अरे पण एवढ्या लांब जायची काय गरज होती, इथे जवळच मिळाल्या असत्या ना सगळ्या गोष्टी. अगं हो, पण आंबे तिकडेच चांगले मिळतात ना, तेही हापूस. ब्रुनोला फार आवडतात ना हापूस आंबे. पप्पा हसत हसत डोळे मिचकावत म्हणाला. त्या हसण्यामध्ये मम्मी देखील सामील झाली. अखेर ब्रुनक्याने शेवटचा बुरुजही ढासळवला. या कथेमधील सर्व पात्र अगदी ब्रुनो सकट आणि प्रसंग देखील पूर्णपणे काल्पनिक आहेत. काही साधर्म आढळल्यास तो निव्वळ योगायोग, दुसरं काय. यशोवाणी दिवाळी अंकासाठी मी वाचत आहे. दख्खनची आपली आवडती राणी दिलीप पटवर्धन. प्रिय डेक्कन क्वीन, 1 जून 1930 या दिवशी तू मुंबई पुणे प्रवास करायला लागलीस. तेव्हा माझे आजोबा 31 वर्षाचे होते व माझे वडील 3 महिन्याचे होते. कामानिमित्त माझे आजोबा पुण्याहून मुंबईला तुझ्याबरोबर गेले. माझे वडील पण शिक्षणासाठी पुण्याहून मुंबईला तुझ्याबरोबर गेले. माझे वडील आईला बघण्यासाठी मुंबईला गेले, तेही तुझ्याबरोबर. माझा जन्म मुंबईचा, पण मुंबईहून मी पुण्याला तुझ्याबरोबरच आलो. आणि नंतर दरवर्षी आजोळी जायला लागलो, ते तुझ्याच बरोबर. त्या सगळ्या आठवणी अगदी आजही ताज्या आहेत. बरोबर 7:10 प्लॅटफॉर्म नंबर 1 वरून तू निघायचीस व मी मामाच्या गावाकडे जायला निघायचो. थोड्याच वेळात चहा व टोस्टची ऑर्डर बेराला दिली जायची. लोणावळा खंडाच्यामध्ये चहा टोस्ट हजर व्हायचा. तो संपता संपता तू मंकी हिलला थोडी थांबायचीस, त्या द्रोणातील करवंद विकत घेतली जायची. ते संपता संपता कर्जत लागायचे व हवेतला बदल जाणवायला लागायचा. घामट प्रदेशाची चाहूल कपाळावरच्या घामानं व्हायची. पुण्यातल्या स्वर्ग लोकातून आता घामट मृत्यूलोकात जायचं आहे याची जाणीव व्हायची.
मग अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली इत्यादी स्टेशन्स मागे टाकत प्लॅटफॉर्मवर धुरळा उडवत तू दिमाखात पारसिक टनेलमध्ये शिरायचीस. अंधार व थोडासा थंडपणा मोजून 5-6 मिनिटांसाठी. मग ठाणे. तुम्ही निरुद्योगी व मलाच एकटीला काम असल्याने मुंबईला जाण्याची घाई आहे असे जणू काही सांगत दख्खनची राणी हे नाव सार्थ करत तू स्टेशन मागून स्टेशन पार पाडत लोकल्सना मागे टाकत पुढे जात राहायचीस. चुनाभट्टीजवळ BSTची डबल डेकर दिसली की आपण मुंबईला नक्की पोहोचत आलो आहेत याची खात्री व्हायची. सायन्स स्टेशन आलं की सामानाची बांधाबांध करायची. ती माटुंगा स्टेशनपर्यंत चालायची. हळूहळू गाडीचा वेग मंदावत जायचा. प्लॅटफॉर्म दिसायला लागायचा. गाडी थांबायची. मायासारखा पुणेकर घामाने डबडबलेला असायचा. कोणीतरी डोक्यावर उसाचा रस ओतलाय असं वाटायचं. पण तेवढ्यात प्रसन्न चेहऱ्याने आजी आजोबा प्लॅटफॉर्मवर उभे असलेले दिसायचे व घामाचा आणि पुण्याचा विसर पडायचा. तुझ्या प्रवासात खाल्लेले फिश कटलेट, टोस्ट बटर, मंकी हिलजवळ खाल्लेली करवंद, कर्जतला खाल्लेला दिवाडकरांचा गरम बटाटे वडा, आजही ते सर्व आठवले तरी तोंडाला पाणी सुटते. तुझ्या पहिल्या दिवसापासून असलेला तुझा राणीसारखा रुबाब आजही टिकू नये व तो पुढेही तसाच टिकेल. सध्या तुझ्याबरोबर मुंबईला जाणं जमत नाही, कारण घरापासून स्टेशनपर्यंत जायला खूप वेळ लागतो. बस किंवा टॅक्सीनं जाणं जास्त सोयीचं वाटतं, पण त्याचा अर्थ असा नाही की आम्ही तुला विसरलो. तुझी आठवण तशीच ताजी टवटवीत आहे. म्हणूनच मागच्या वर्षी आमच्या यशोवाणीच्या सदस्यांनी पुणे मुंबई व परत मुंबई पुणे हा प्रवास विस्टाडोममधून केला. राणीसाहेब, तुमचं रूप बदललं त्याबद्दल तुमचं करावं तितकं कौतुक थोडंच आहे. पण एक छोटीशी तक्रार आहे राणीसाहेब. आपल्या पॅन्ट्रीच्या मेनू कार्डमधून फिश कटलेटला कृपया हद्दपार करू नका. तुझा एक निस्सीम चाहता. नमस्कार, मी डॉक्टर मेघना हणमसागर. यशोवाणीच्या 2023च्या दिवाळी अंकासाठी मी माझी एक बालकविता सादर करते. तिचं शीर्षक आहे चिंटूची दिवाळी. दसरा झाला की दिवाळी येईल, दसरा झाला की दिवाळी येईल, स्वयंपाकघरात लगबग होईल. शाळेला असेल भली सुट्टी, शाळेला असेल भली सुट्टी, आता मस्त धम्माल मस्ती. येतील घरातून भाजणीचे वास, येतील घरातून भाजणीचे वास, चिवड्याची होईल तयारी खास. लाडू होतील खरपूस भाजून, लाडू होतील खरपूस भाजून, शंकरपाळे डब्बा भरून. आजी करते करंज्यांना मदत, आजी करते करंज्यांना मदत, मावशी आणते अनारसे सोबत. बाबा आणतील आकाशदिवा, बाबा आणतील आकाशदिवा, अंगणात किल्ला करायलाच हवा. आवाजी फटाके उडवणार नाही, प्रदूषणाला थारा देणार नाही. आवाजी फटाके उडवणार नाही, प्रदूषणाला थारा देणार नाही. ताई येईल हॉस्टेलहून घरी, ताई येईल हॉस्टेलहून घरी, मारेल घरात एक फेरी. घेईल फराळाचे हुंगून वास, घेईल फराळाचे हुंगून वास, आई म्हणेल तुझ्यासाठी खास. आता घे तू करून आराम, आता घे तू करून आराम, तुला असते सदाच काम. आई किती दमतेस तू, आई किती दमतेस तू, घरात किती राबतेस तू. अगं चिंटू करतो मदत राणी, अगं चिंटू करतो मदत राणी. मी म्हणेन ताई आणू का पाणी, मी म्हणेन ताई आणू का पाणी. मी संध्या प्रकाश कुलकर्णी. चांद्रयान ही बालकविता यशोवाणी दिवाळी अंकासाठी सादर करत आहे. चांद्रयान. रॉकेटच्या शेपटाला लावून आग, शास्त्रज्ञ म्हणाले चल बेटा भाग. ऐकून टाळ्यांचा कडकडाट, रॉकेट निघाले धावत सुसाट. चंद्रावर जायचा मिळाला मान,
तिरंग्याची वाढवायला शान. वळून बघितले पृथ्वीकडे, त्याचेच फोटो सगळीकडे. खुशीत केला सगळ्यांना टाटा, निघाले अभ्यास करायला मोठा. नमस्कार मंडळी, मी पुण्याहून दीपा झानपुरे. यशोवाणीच्या 2023 सालच्या दिवाळी अंकासाठी हा माझा लेख वाचते आहे. लेखाचं शीर्षक आहे पुणेरी बस आणि मी. पुण्यात राहून बसने प्रवास करणं हे कुठल्याही अट्टल पुणेकराप्रमाणेच मलाही कमीपणाचं वाटायचं. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी वगैरे मंडळी आत्मक्लेशाच्या मार्गाने काही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असत. अलीकडच्या काळातल्या काही महात्म्यांनीही या मार्गाने जाऊन काही समस्या सोडवल्या की निर्माण केल्या. याच धर्तीवर आधुनिक काळातील आत्मक्लेशाचा राजमार्ग म्हणून पुण्यातल्या बस प्रवासाला गौरवण्यात यावं असं जाणकार समजतात. झालं असं की गेली अनेक वर्ष स्वतःच्या 2 आणि 4 चाकी वाहनांनी घरापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या कामाच्या ठिकाणी जाणं येणं करून गुडघ्यांनी असहकार पुकारला आणि पाठीनं पाठ फिरवली. पुण्याच्या ट्रॅफिक म्हणणाऱ्याला 0 मार्क बरं का. तर पुण्याच्या ट्रॉफिकमधून गाडी चालवून चालवून मेंदू अकाली थकला. परिणामी 6 की 8 चाकाच्या लाल डब्यातून आमची ये-जा सुरू झाली. रोज सकाळी 8 वाजता माझा अज्ञाताचा प्रवास सुरू होऊ लागला. अज्ञाताचं म्हणण्याचं कारण म्हणजे या प्रवासातले खालील घटक रोज सकाळी आणि संध्याकाळी मला अज्ञात असत. घटक क्रमांक 1 म्हणजे हवी असलेली बस येण्याची वेळ. घटक क्रमांक 2 ती न आल्यास पर्यायी कमी अंतराच्या बसची वेळ. घटक क्रमांक 3 बदलाव्या लागणाऱ्या बसेसची संख्या. घटक क्रमांक 4 बसमधील अंतर्गत बिघाडांची शक्यता. आणि घटक क्रमांक 5 मानवी समस्या. या प्रवासाचा फक्त एक फायदा म्हणजे वरवर अगदी गबाळ ग्रंथी आणि मंद दिसणारी माणसंही खूप चलाख बनतात. याचं कारण असं की बस चालू असताना प्रवाशांची सजगता अगदी पराकोटीची असणं आवश्यक असतं. बसच्या कुठल्याही भागातून धूर, भीतीदायक आवाज किंवा इंधन गळती उद्भवू शकते. आणि एकदा का या धोक्याची जाणीव झाली की सर्व प्रकारचे यच्चयावत मनुष्य मात्र ज्या चपळाईने अतिजलद हालचाली करतात त्याला तोडच नाही. सरकारी आपत्ती निवारण कक्षापेक्षा पटींनी जलद. एकदा अशीच एक बस खडखडाट करत आम्हाला घेऊन चालली होती. अचानक माझं लक्ष ड्रायव्हरकडे गेलं. त्याच्या डाव्या हातात झंडा ऊंचा रहे हमारा अशा पोजमध्ये एक काळ्या रंगाचं दांडकं दिसलं. क्षणाचाही विलंब न लावता आम्ही दरवाजाकडे धावले. बसमधले बाकीचे सहप्रवासी देखील माझ्या इतकेच अट्टल आणि जागरूक असल्याने तेही दरवाजाकडे पळत सुटले. तोपर्यंत ड्रायव्हरने सावकाशपणे गाडी बाजूला घेऊन उभी केली होती. मग मागे आमच्याकडे पाहत त्यांनी ते दांडकं हलवलं आणि विजयी मुद्रेनं जाहीर केलं, काही नाही, गिअर पडला. भयचकित नजरेनं त्या पडलेल्या गिअरच्या दांड्याकडे पाहत आम्ही काढता पाय घेतला. ड्रायव्हिंग करताना फर्स्ट, सेकंड, थर्ड गिअर पाडायचे असतात हे मला सवयीचं होतं. पण असा पडलेला गिअरचा दांडा गोतास काळ पाहून मात्र माझं अनुभव विश्व समृद्ध झालं.
यानंतर काही दिवसातच माझं चिमुकलं अनुभव विश्व अधिक समृद्ध करणारा आणखी एक चित्तथरारक प्रसंग या PMTनं माझ्या ओढणीत टाकला. स्थळ मागीलप्रमाणेच, वेळ तीही मागीलप्रमाणेच, बसही मागीलप्रमाणेच. नेहमीप्रमाणेच सावधपणे बसमध्ये बसलेलो असताना ड्रायव्हरच्या सीटकडून धातूची काहीतरी जड वस्तू रस्त्यावर पडल्याचा आवाज आला. पुढल्या नॅनो सेकंदाला तमाम प्रवासी वर्ग दरवाजात. पटापट लोक खाली उतरले. उतरताना सहज कुतूहलापोटी मी ड्रायव्हर साहेबांच्या केबिनमध्ये डोकावून विचारलं, काय पडलं हो? निर्विकार चेहऱ्यानं त्यांनी उत्तर दिलं, ॲक्सेलरेटर. माझ्या चिमुकल्या मेंदूला या उत्तराचं ओझं न पेलवल्यामुळे मी जरा आश्चर्यानंच ओरडून विचारलं, ॲक्सेलरेटर? दातात काडी घालत ड्रायव्हर साहेबांनी माझं तांत्रिक शिक्षण केलं. जे दाबल्यावर गाडी पळती ना ते. मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि IC इंजिन्स पदव्युत्तर पातळीपर्यंत स्वतः शिकून आणि पुढे 20-25 वर्ष विद्यार्थ्यांना तेच शिकवून ॲक्सेलरेटरची व्याख्या आणि ॲप्लिकेशन समजण्यासाठी मात्र मला या गुरु महाराजांना शरण जावं लागलं. आता ह्या झाल्या यांत्रिक आणि तांत्रिक समस्या, परंतु या प्रवासाचा मानवी पैलू देखील तितकाच चमकदार आणि बहारदार. भरल्या बसमध्ये प्रवासी मंडळींची घड्याळाच्या काट्यावर उलघाल होत असताना तिकडे निवांतपणे चालू असलेला स्टाफ लोकांचा सत्संग, चहापाणी, कुठली बस कधी सोडायची याचं अजब गजब तर्कशास्त्र, बसमधली प्रवाशांची भांडणं, त्यावर कंडक्टरने मारलेली सिंगल बेल आणि उतराखाली दोघंजण अशी ठोठावलेली शिक्षा, हे सगळे त्याचेच भाग. असो, काहीही झालं तरी हा सगळा गदारोळ सोबत वागवत वागवत जगरहाटी चालूच राहते. बस धावत राहते, कधीतरी बंद पडते, माणसं जातात, माणसं येतात, कधीतरी वैतागतात. शेवटी काय, आयुष्यात चरैवेती चरैवेती हेच खरं. नमस्कार, मी सुजाता परांजपे. मी आकाशवाणीतून सहाय्यक केंद्र संचालक म्हणून एप्रिल 2021मध्ये निवृत्त झाले. त्याआधी ABU प्राइजेस 2020 या आंतरराष्ट्रीय रेडिओ स्पर्धेसाठी भारतातर्फे अंतिम परीक्षक म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. त्या अनुभवांवर आधारित भवतालाचा आवाज हा लेख यशोवाणी दिवाळी अंक 2023साठी सादर करते आहे. भवतालाचा आवाज. जगभर दहशतवादी हल्ले होत असतात, विध्वंसक बॉम्ब फोडले जातात, निरपराध माणसं मारली जातात. पण हा भयानक संहार घडवून आणणारीही माणसंच असतात ना. बॉम्ब फेकून क्षणार्धात होत्याचं नव्हतं करणाऱ्याच्या मनात नेमकी काय भावना असते? मुळात काही भावना असते का? कालांतराने त्यांना या कृत्याबद्दल काय वाटत असेल? या प्रश्नांची उत्तरं मिळवायची असं ठरवलं BBCच्या रिबेका हेन्शकीने. तिने भेट घेतली बॉम्ब तयार करण्यात निष्णात असणाऱ्या काही जणांची आणि या विलक्षण भेटीतून जन्माला आला एक अप्रतिम कार्यक्रम, फेसिंग द बॉम्बर्स. BBCचा हा रेडिओ लघुपट ऐकायची संधी मला मिळाली. एशिया पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियन म्हणजेच ABU ही रेडिओ टेलिव्हिजन प्रसारणाच्या क्षेत्रातली क्वालालंपूरमधली आंतरराष्ट्रीय संस्था. जगातले अनेक देश, अनेक प्रसारण संस्था तिच्या सदस्य आहेत. ही संस्था प्रसारणकर्मींसाठी प्रशिक्षण कार्यशाळा भरवते, वेगवेगळ्या देशांबरोबर कार्यक्रमांची सहनिर्मिती करते, दरवर्षी एक स्पर्धा आयोजित करते. या स्पर्धेमध्ये अनेक देश सहभागी होतात.
त्यांच्या देशात ठराविक मुदतीत प्रसारित झालेले कार्यक्रम या स्पर्धेसाठी पाठवतात आणि यातूनच सर्वोत्तम कार्यक्रमांची ABU पारितोषिकासाठी निवड होते. ABU प्राइजेस 2020 ही 2020 या वर्षातली स्पर्धा. त्यासाठी प्रसार भारतीची प्रतिनिधी या नात्याने एक अंतिम परीक्षक म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. सुरुवातीला उल्लेख केला तो कार्यक्रम म्हणजे रेडिओ लघुपट या विभागातली BBCची प्रवेशिका होती. या स्पर्धेसाठी दरवर्षी वेगवेगळ्या देशातले प्रसारणाच्या क्षेत्रातले तज्ज्ञ परीक्षणाचं काम करतात. 2020 मधल्या कोविड स्थितीमुळे 2 बैठका आणि कार्यक्रम ऐकणं हे काम ऑनलाईन झालं. अंतिम परीक्षक समितीमध्ये भारतातर्फे मी आणि सोबत जर्मनी, थायलंड, चीन, कोरिया आणि इंग्लंड इथले प्रसारण तज्ज्ञ असे आम्ही 6 अंतिम परीक्षक होतो. आमच्यातला इंग्लंडच्या न्यू मीडिया नेटवर्क या संस्थेचा अकीम मुगाजी हा समितीचा प्रमुख होता. ABUने स्पर्धेसाठी कार्यक्रमांचे लघुपट, नभोनाट्य, वृत्तांकन यासारखे एकूण 7 विभाग किंवा प्रकार घोषित केले होते. या सर्व विभागात मिळून ABUकडे 126 कार्यक्रम दाखल झाले. मागच्या दशकातली ही सर्वाधिक संख्या होती. या सगळ्या कार्यक्रमांची छाननी प्राथमिक समितीने केली. त्यांनी प्रत्येक विभागातून उत्तम 4 कार्यक्रम निवडले. इथे प्रत्येक भागासाठी परीक्षकांचे गट निरनिराळे होते. उदाहरणार्थ इंग्लंड, इराण, जपान आणि म्यानमार इथल्या तज्ज्ञांनी नभोनाट्याच्या प्रवेशिकांचं परीक्षण केलं, तर लघुपटांच्या परीक्षणामध्ये हाँगकाँग, चीन, इटली आणि ऑस्ट्रेलिया इथले प्रतिनिधी सहभागी झाले. अशा तऱ्हेने प्रत्येक विभागातून सर्वोत्कृष्ट 4 आणि वृत्तांकन प्रकारातून सर्वोत्तम 5 असे एकूण 29 कार्यक्रम अंतिम फेरीसाठी दाखल झाले होते. हे सर्वच्या सर्व 29 कार्यक्रम ऐकून त्यांचं गुणांकन करून प्रत्येक विभागातला पहिला क्रमांक निश्चित करायचा हे काम आम्हा 6 जणांचं होतं. म्हटलं तर एक प्रकारे ही पर्वणीच होती, पण मोठी जबाबदारीही होती. कार्यक्रम इंग्रजीखेरीज इतर भाषांमधलेही होते, किंबहुना तेच जास्त होते. प्रत्येक कार्यक्रमाचं उद्दिष्ट, अपेक्षित श्रोते, सारांश हे तपशील उपलब्ध होते. शिवाय इंग्रजीत नसलेल्या कार्यक्रमांची संपूर्ण संहिताही मिळालेली होती. त्यामुळे चिनी, जपानी, थाय वगैरे कार्यक्रमांसाठी प्रत्येक वेळी आधी माहिती आणि नंतर पूर्ण संहिता वाचायची आणि नंतर भाषा कळत नसली तरीही संहिता समोर ठेवून तो कार्यक्रम ऐकायचा. ज्यायोगे कार्यक्रमात वापरलेले आवाज कसे आहेत, त्यात वैविध्य वा एकसुरीपणा आहे का, ध्वनी प्रभावांचा वापर किती परिणामकारक रीतीने केला आहे याचा अंदाज घ्यायचा आणि एकूण आशयानुसार कार्यक्रम किती प्रभावी आहे हे ठरवायचं. असं सगळं न चुकता करावं लागलं. शिवाय हे सगळं करण्यासाठी केवळ 8-9 दिवसांचा अवधी होता. त्यामुळे दिवसाला 4 कार्यक्रम म्हणजेच किमान एका विभागाचा फडशा पाडायचा असा पण केला. त्यामुळे सगळे कार्यक्रम ऐकून नंतर दिलेले गुण योग्य आहेत की नाही हे तपासण्यासाठीही पुरेसा वेळ हाताशी राहिला. कार्यक्रम प्रभावी असेल तर भाषेचा अडसर जाणवत नाही याची प्रचिती थायलंडच्या एका प्रवेशिकेने दिली. कम्युनिटी सर्व्हिस अनाउन्समेंट अर्थात जनहितार्थ संदेश या प्रकारातला हा संदेश म्हटलं तर अतिशय साधा होता. मद्यपान करून गाडी चालवू नका. वाचल्यावर असं वाटलं ठीक आहे, फारसं काही नाविन्य नाही, पण ऐकला आणि अक्षरशः डोळे भरून आले. 4-5 वर्षांची एक चिमुरडी तिची स्वतःची गोष्ट किंचित बोबड्या आवाजात सांगत होती. तिच्या आईबाबांबरोबर ती बाबांच्या मित्राकडे गेली. तिथे बाबा दारू प्यायले. परत येताना गाडीला अपघात झाला आणि आई जागीच ठार झाली. त्या छोटीच्या आवाजातून आणि त्यासोबतच्या अगदी मंद पण यथार्थ संगीतातून फक्त 60 सेकंदांचा हा संदेश अगदी काळजाला भिडला. मी या संदेशाला पहिला क्रमांक दिला होता. आनंदाची बाब म्हणजे इतर परीक्षकांनीही त्यांची पहिली पसंती त्यालाच दिली होती.
त्यामुळे जनहितार्थ संदेश या विभागात थायलंडचा संदेश विजेता ठरला. 2-3 कार्यक्रमांचे अपवाद वगळता बाकीच्या कार्यक्रमांची आम्हा 6 जणांची क्रमवारी जवळजवळ सारखीच होती. आमचे देश, संस्कृती, भाषा भिन्न असूनही कार्यक्रमांकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन बहुतांशी मिळताजुळता होता. हा अनुभवही सुखद होता. चीनने इतर क्षेत्रांप्रमाणे इथेही मुसंडी मारलीये असा अनुभव आला. अंतिम 29 कार्यक्रमांमध्ये चीनच्या 3 प्रसारण संस्थांच्या मिळून 9 प्रवेशिका होत्या. त्या खालोखाल व्हिएतनामचे 4, जपान आणि बीबीसीचे प्रत्येकी 3, इंडोनेशिया, भारत, इराण प्रत्येकी 2 आणि ऑस्ट्रेलिया, थायलंड, हाँगकाँग आणि रोमानिया यांचा प्रत्येकी 1 असे कार्यक्रम अंतिम फेरीत दाखल झाले होते. करोना विषाणूचा संसर्ग या कार्यक्रमांनाही झाला असंच म्हटलं पाहिजे, कारण वुहानमधले 50 दिवस, वुहानमधले 92 दिवस यासह या विषयावरचे चीनचे 4 कार्यक्रम अंतिम फेरीत पोचले होते. व्हिएतनाम, ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग आणि इंडोनेशिया यांचेही करोनाशी निगडीत कार्यक्रम वेगवेगळ्या विभागात होते. डॉक्युड्रामा या प्रकारामध्ये पंक इन अ पॅन्डेमिक हा ऑस्ट्रेलियाचा कार्यक्रम विजेता ठरला. कॅनडात टोरांटोमधल्या एका घरात विलगीकरणाच्या काळात 3 मैत्रिणी पंक बँड सुरू करतात या सत्य घटनेवरचा माईक विल्यम्स या सूत्रधाराने सादर केलेला हा कार्यक्रम. माईकचा त्यांच्याशी मनमोकळा संवाद, मधूनच चेष्टा मस्करी, त्यांचं प्रामाणिकपणे सांगणं, आपसातले ताणेबाणे, अर्ध्या तासाच्या अवधीत या सगळ्या गोष्टी माईक अगदी सहजपणे आपल्यापर्यंत पोचवतो. कोविड काळात या विषयाशी संबंधित असूनही वेगळ्या दृष्टीने वेध घेतल्यामुळे हा कार्यक्रम म्हणजे एक प्रसन्न अनुभव होता. 22 मे 2020 या दिवशी प्रसारित झालेला हा कार्यक्रम याच नावाने म्हणजेच पंक इन अ पॅन्डेमिक या नावाने गुगलवर शोधल्यास मिळू शकेल. रेडिओ हे श्राव्य माध्यम. श्रोत्यांपर्यंत जे पोचवायचं ते केवळ आवाजातून. निवेदनाचा आवाज आणि जी गोष्ट सांगायची त्या गोष्टीला पूरक असे ध्वनी वापरताना ते खरे, परिणामकारक वाटायला पाहिजेत. श्रोत्यांना त्यांच्याशी जोडता आलं पाहिजे याचं भान कायम ठेवावं लागतं. या निकषांवर यशस्वी ठरलेला याच विभागातला साऊंड सीनरी वॉर्मिंग फील्ड्स हा चीनचा एक नितांत सुंदर कार्यक्रम. यांग मिंग हा निवेदक गेली 20 वर्ष रानावनात, डोंगर दऱ्यात भटकतोय. या भटकंतीत त्याने कितीतरी नैसर्गिक आवाज ध्वनिमुद्रित केले. पानांची सळसळ, पक्ष्यांची किलबिल, खळाळतं पाणी, घोंघावणारा वारा, भात खेचरांमधली बदकांची फडफड यासारख्या ध्वनींचा चपखल उपयोग केलेला हा फक्त 13 मिनिटांचा कार्यक्रम. कल्पना नाविन्यपूर्ण नसली तरी निसर्गातले हे अस्सल ध्वनी ऐकणं हे खरोखरच निसर्गाच्या सान्निध्यात गेल्याची जाणीव निर्माण करणारं होतं, मनाला ताजंतवानं करणारं होतं. पण आधी सांगितलेला पंक इन अ पॅन्डेमिक हा कार्यक्रम त्याच्या अनोख्या शैलीमुळे साऊंड सिनरीपेक्षा उजवा ठरला. माणसांमधला भेदभाव, तृतीयपंथीयांचे प्रश्न, नैराश्य हे विषयही अन्य कार्यक्रमातून हाताळलेले होते. बीबीसीतर्फे ज्वलंत विषयांवरच्या 2 प्रवेशिका होत्या. भारतातून प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये कोविड काळातलं मजुरांचं स्थलांतर आणि भारतातल्या मुस्लिम स्त्रिया हे 2 विषय वेगवेगळ्या विभागात दाखल होते. मला स्वतःला ही हाताळणी थोडीशी चटपटीत पण एकांगी, अपुरी, दिल्ली केंद्रित आणि वक्त्यांपेक्षा सूत्रधाराचा वरचष्मा असलेली अशी वाटली. इतर परीक्षकांच्या मूल्यांकनामध्येही हे कार्यक्रम पुढे जाणारे ठरले नाहीत. परीक्षकांना विशेष पारितोषिकासाठी शिफारस करण्याची तरतूद होती. माणसातल्या भेदभावावर भाष्य करणाऱ्या स्क्रॅच या जपानच्या लघुपटाची यासाठी निवड झाली. याशिवाय परीक्षकांनी आपापल्या देशातल्या कार्यक्रमांना गुण देण्यासही हरकत नव्हती. परीक्षक म्हणून काम करताना पूर्ण
तटस्थपणे आणि त्या कार्यक्रमाची गुणवत्ता जोखून मूल्यांकन करणं अपेक्षित असतं. त्यामुळे आकाशवाणीच्या कार्यक्रमांचं मूल्यमापनही मी तितक्याच वस्तुनिष्ठपणे केलं. ते दोन्ही कार्यक्रम सर्वोत्तम पदापर्यंत पोचले नाहीत. मात्र जनहितार्थ संदेश या प्रकारात आकाशवाणी दिल्लीचा कार्यक्रम अधिकारी अभिनय श्रीवास्तव याच्या पाणी प्रश्नावरच्या संदेशाची कौतुकास्पद अशी वाखाणणी झाली. यावर्षीच्या विजेत्यांमध्ये नसलं तरी मागच्या 5 वर्षात आकाशवाणीच्या वाट्याला 2 वेळा अंतिम पारितोषिक आणि 3 वेळा उल्लेखनीय हे कौतुक लाभलेलं आहे. भारतातल्या उस्मानाबादसारख्या स्थानिक आकाशवाणी केंद्रापासून ते दिल्लीसारख्या राजधानीच्या आकाशवाणी केंद्रात विविध विषयांवरचे वेगवेगळ्या फॉर्मॅटमधले दर्जेदार कार्यक्रम निर्माण केले जातात. दरवर्षीच्या आकाशवाणी वार्षिक पुरस्कार स्पर्धेत याची प्रचिती येत असते. फार पूर्वी आकाशवाणीच्या प्रारंभीच्या काळात कार्यक्रम जास्त अवधीचे असत. एकेका भाषणासाठी 15 मिनिटांची वेळ राखून ठेवलेली असे. पण आयुष्य जसं गतिमान होत गेलं तसं लक्षपूर्वक ऐकण्याचा आपला अवधी कमी होत गेला. मोबाईल आणि इंटरनेट पूर्व काळातच आकाशवाणीच्या कार्यक्रमांचा अवधी कमी झाला. 15 मिनिटांच्या भाषणाऐवजी 5 मिनिटांचं लघु भाषण सुरू झालं. त्यालाही बराच काळ लोटला. लघुपट किंवा रूपकसुद्धा 20 किंवा 30 मिनिटांचं असतं. एकूणच सुयोग्य पद्धतीने काटछाट करून संपादित केलेला आणि पसरट नसलेला कार्यक्रम जास्त आकर्षक असतो अशी आता धारणा आहे. मात्र या स्पर्धेतल्या अनेक प्रवेशिका 41 मिनिटं, 46 मिनिटं, 50 मिनिटं, अगदी 60 मिनिटं अशा अवधीच्या होत्या. भाषा समजत नसताना एवढ्या लांबीचे कार्यक्रम ऐकणं म्हणजे खरोखरच आव्हान होतं. विषय कितीही चांगला असला तरी मोठ्या अवधीचा कार्यक्रम श्रोत्यांना दीर्घकाळ गुंतवून ठेवू शकत नाही असं मला वाटतं. याला काही अपवाद असू शकतात, पण सर्वोत्कृष्ट कार्यक्रमांमध्ये आम्ही निवडलेले कार्यक्रम एखादा अपवाद वगळता आटोपशीर लांबीचे होते. सुरुवातीला उल्लेख केलेले BBCच्या रिबेका हेन्शकीचे फेसिंग द बॉम्बर्सचे दोन्ही भाग अर्ध्या तासाच्या आतलेच होते. बॉम्ब तयार करणाऱ्यांचा शांतताप्रियतेकडे झालेला प्रवास हा पूर्वार्ध होता. उत्तरार्ध अधिकच विलक्षण होता. सारा आणि रिस्की या आपल्या 2 मुलांना घेऊन त्यांचे वडील इंडोनेशियाच्या तुरुंगात जातात आणि ज्यांनी घडवलेल्या बॉम्बस्फोटात या मुलांची आई मृत्युमुखी पडली त्या दोषींबरोबर मुलांची भेट घडवून आणतात. ही कल्पनाच अंगावर शहारा आणणारी. परंतु त्यांच्यासोबत असलेल्या रिबेकाने अगदी नेमके प्रश्न विचारून साराला बोलतं केलं. आपल्या संयत निवेदनातून, मोजक्या शब्दातून, दबक्या हलक्या स्वरातून तुरुंगातलं तणावपूर्ण वातावरण तिने जिवंत केलं. रेडिओ लघुपट या प्रकारात सर्वांनी निर्विवादपणे या कार्यक्रमाची निवड केली. ABU प्राइजेस 2020 या स्पर्धेसाठी मी परीक्षक म्हणून काम करायचं आहे हे प्रसार भारतीकडून मला 29 सप्टेंबर 2020 या दिवशी समजलं. 13 ऑक्टोबरपर्यंत सगळी प्रक्रिया पूर्णही झाली. ऑनलाईन पुरस्कार वितरण समारंभ 10 डिसेंबर 2020 या दिवशी साजरा झाला. कोविड काळातल्या एकूण निरुत्साही वातावरणात निवृत्तीच्या वाटेवर असताना आणि ध्यानीमनी नसताना ही संधी मला मिळाली आणि माझ्यासाठी हा अनुभव अगदी संस्मरणीय ठरला. हा होता या अंकाचा पहिला भाग. असे आणखी 4 भाग आहेत, तेही नक्की ऐका. तुमचं कौतुक आणि तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत जरूर पोचवा. तुमच्या आप्तेष्टांमध्ये आमचा हा अंक जरूर शेअर करा आणि त्यांचाही दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. धन्यवाद.